तुम्ही विश्वास नाही देणार, मी 2,500 हॉटेल जेवून आलेलो आहे. 2,500 जा म्हणजे तेवढा रिसर्च केला तुम्ही? तेवढा. म्हणजे मी घरी जेवतच नव्हतो. नाशिकपासनं जर अंडा बुर्जी खायची असेल तर अंडा बुर्जी खायला मी 600 किलोमीटर लांब आजऱ्याला जायचो. तर एका पीसला ओला मसाला किती ग्राम जातो आणि ड्राय मसाला किती ग्राम जातो इथपर्यंत माझा अभ्यास आहे. भारतात कुठलाही NRI आला तो आपल्याकडे जेवायला येतो म्हणजे येतोच. भेसळीपासून तुम्ही कसं दूर ठेवताय तुमच्या इन्ग्रेडियंट्सला? फूड इंडस्ट्रीमधला बॅकबोन आहे किचन, तुमचा इंटिरियर नाही. आणि त्याच्यावर बॅकबोन आहे तुमचं स्टोरेज. तुम्ही मटेरियल कसं काय स्टोर करता. तुमच्या हॉटेलमध्ये आलं तर किचनमध्ये जाऊ देतात? माझं एकच डोक्यात आहे, मी ज्या जेवण कुणाला देतो, मी जेवण विकण्याच्या हिशोबाने काम करत नाही, त्याची भूक भागवण्याच्या हिशोबाने काम करतो. मग हा व्यवसाय असा आहे, माणसाचा दिवसाचा घुबड आणि रात्रीचा वटवागुळ होतो. लोक आले, जेवले, मला शेट मजा नाही आली. आणि म्हणतो मजा नाही आली म्हणजे काय करायचं? म्हणलं थोडक्यात काय नाही मजा. आता वेगळ्याने तुमच्या पुढे डान्स करायचा, काय करायचं काय नेमकं काय झालं? मी दुसऱ्याच्या हॉटेलला जातो ना, मी त्याला क्रिटिसाइज करायला जात नाही. त्याचं काय चांगलं ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो. मी प्रत्येकाच्या एक एक चांगल्या गोष्टी घेतो आणि त्यातनं निखिल पाले काम करतो. प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा भेसळ होतीये तर सामान्य माणसांनी मग ते ओळखायचं कसं? आज पुन्हा एकदा तुमचं महाराष्ट्र जागा हो या चॅनलवरती स्वागत आहे. आज सुराज्य पॉडकास्ट सिरीजच्या नवीन पॉडकास्टमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. पॉडकास्टमध्ये जे आज आपले प्रमुख पाहुणे आहेत, निखिल पालवे सर, ते हिंद केसरी रेस्टॉरंटचे ओनर आहेत. आता हिंद केसरी म्हणजे नेमकं काय ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. त्यांचं या क्षेत्रामध्ये खूप म्हणजे मागच्या 5-6 वर्षामध्ये त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. आत्ता जे आपण ऐकतोय की फूड इंडस्ट्रीमध्ये खूप धाडी पडत आहेत आणि खूप भेसळ वगैरे होती आहे. आणि हे जे सगळे इनपुट्स आपल्यापर्यंत येत आहेत त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे की नेमकं आपण काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे. तर या सगळ्या अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. नमस्ते सर, तुमचं या नमस्कार, स्वागत आहे. माझं नाव निखिल दत्ताराम पालवे. मी मूळ नाशिकचा. हिंद केसरी म्हणून माझं रेस्टॉरंट आहे. माझी एक शाखा नाशिकमध्ये आहे, मुख्य शाखा. दुसरी शाखा माझी वाकडमध्ये आहे. तिसरी शाखा माझी कल्याणमध्ये आहे. चौथी शाखा माझी ठाण्यामध्ये आहे. आता 5वी शाखा मी मंतरवाडी उरायची देवी जी हांडेवाडीच्या पुढे हडपसर जो सासवड कात्रज बायपास रोड आहे तिकडं मी चालू करतोय. हिंद केसरी म्हणजे जे नाव आपण ॲक्च्युली पहलवानकीसाठी ओळखलं जातं ते नाव आपण हॉटेलला द्यावं आणि ते पण हॉटेल एवढं यशस्वीपणे तुम्ही जे चालवताय आता, म्हणजे ते नाव सुचलं कुठून आणि तो प्रवास कसा सुरू झाला? वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीला मी ॲडमिशन घेतली ती त्यावेळेस. आणि तिकडं मी नाशिकचा मुलगा, सांगली जवळ 450 किलोमीटर लांब. तर तिकडं जे हिंद केसरी पैलवान होते मारुती माने, त्यांचा माझा संपर्क आला होता आणि त्यांनी मला खूप जपलं होतं. आता हिंद केसरी म्हणजे काय की जी कुस्ती असते, कुस्तीतली सगळ्यात मोठी पदवी म्हणजे ती तपश्चर्या आहे. मग कुस्तीमध्ये असलं ते पदवी किंवा तपश्चर्या खाद्यसंस्कृतीत का नसा फूड इंडस्ट्रीमध्ये, म्हणून मी नाव हिंद केसरी घेतलं. म्हणजे आज पण तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा ऑल ओव्हर इंडिया म्हणा, वर्ल्डपर्यंत मी गेलेलो नाही. प्रत्येक ठिकाणी हॉटेल किंवा लंच होम किंवा रेस्टॉरंट किंवा असं लिहिलेलं. माझ्या इकडे फक्त हिंद केसरी नावातला रबाब खाण्यात सुद्धा. म्हणजे माझ्या बोर्डवरती हॉटेल शब्द नाही, रेड अँड ग्रीन सिम्बॉल सुद्धा नाही आहे. ओके. कारण ते काय होतं, आज लोक काय म्हणतात, अरे हिंद केसरीला जेवायला जायचं. ते हॉटेल म्हणलं ना की त्या नावाचं वजन कमी होतं. अच्छा. आणि त्या तपश्चर्याचा अभ्यास जो आहे, आशीर्वाद आपण जो म्हणतो तपश्चर्याचा आशीर्वाद, हे खरोखर हिंद केसरीचा मला भयानक आशीर्वाद आहे त्या नावाचा. केसरी म्हणजे शेवटी मारुती, हो. असं ते नाव पडलं. अच्छा, तिथून मग ते बरंच याची सुरुवात कुठून आणि कशी झालेली माझी आणि कधी झाली? माझी ॲक्च्युली फॅक्टरी आहे अंबडमध्ये, अंबड MIDC म्हणून आहे. मी जॉब वर्क्स करायचो
म्हणजे शीट मेटल फॅब्रिकेशन. तर आम्ही डिस्ट्रीब्युशन पॅनल बॉक्सेस बनवायचो. वडील माझे दत्ताराम पालवे हे बीटेक होते बॉम्बे IIT-मधनं आणि त्यांचा रँक ऑल ओव्हर इंडियात 36 होता. आणि त्याच ते कसं होतं मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स हे कॉम्बिनेशन करून व्हायचं. पण त्याच मला कन्झ्युमेबल प्रोडक्ट सापडत नव्हतं. कन्झ्युमेबल प्रोडक्ट सापडत नव्हतं आणि मला स्वतःला खायची खूप आवड. पप्पा IIT-ला असल्यामुळे म्हणजे आता जे तुम्ही रोल्स किंवा फ्रँकीज म्हणताय, या ज्या गोष्टी आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत, या गोष्टी माझ्या वडिलांनी 72 सालीच खाल्ल्यात. पुडिंग, ब्रेड पुडिंग, कॅरॅमल कस्टर्ड्स या ज्या गोष्टी आहेत त्या मी माझ्या वडिलांनी तेव्हा त्यांच्या कॉलेजच्या आयुष्यात खाल्लेल्या आहेत. त्या मी लहानपणापासून खात आलो आणि मला स्वतःला खायची खूप आवड आहे. म्हणजे आमचे जे पालवे आहे भयानक खवय्ये आहे, भयानक. म्हणजे व्हेज असो नॉनव्हेज असो एनिथिंग. आता एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. आंबा. मी नाशिक मार्केट यार्डला आंबे घ्यायला जातो. हापूस आंबा की आंबा खाणारा 3 वर्ग आहे. एक अग्रवाल समाज, एक तुमचा मारवाडी समाज आणि तिसरा आंब्याला नंतर पालवे समाज. आम्हाला आंबा भयानक आवडतो. म्हणजे त्याचा हिशोब नाही या कॅल्क्युलेशनने आम्ही ते सगळं करतो. मग मला माझी जी बायको आहे ज्योती पालवे तिच्यावर खूप हट्ट होता की आपण हॉटेल करायचं. पण इन जनरल काय होतं 20 वर्षाचा जो अनुभव असतो एखाद्या कामाचा तो सोडून नवीन लाईनमध्ये येणं खूप अवघड असतं. आणि 3 जून 2019ला माझे वडील एक्सपायर झाले. शुगर होती, डायबिटिक होते. मग त्यावेळेस ते एक्सपायर झाल्यानंतर मी त्यांना तेव्हा बोललो होतो की मला रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे. त्याने ठीक आहे कर म्हणे. पण ते गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो त्याच्या पहिले जवळजवळ तुम्ही विश्वास नाही द्या, मी 2,50,000 हॉटेल जीवन आलेलो आहे. 2,50,000 म्हणजे तेवढा रिसर्च केला तेवढा. म्हणजे मी घरी जेवतच नव्हतो. नाशिकपासनं जर अंडा बुर्जी खायची असेल तर अंडा बुर्जी खायला मी 600 किलोमीटर लांब आजऱ्याला जायचो. उसळ पाव जर खायचा असेल तर मी मामलेदारला यायचो त्यावेळेस. म्हणजे प्रत्येक गोष्ट. आता त्यावेळेस काय झालं की माहिती नव्हती रेस्टॉरंट इंडस्ट्री म्हणजे नेमकं काय, की काय कुणाचं काय कसं काम करता. काही जणांचं काम नाव मोठं होतं नंतर आपोआप कमी झालं. काही जणांचं जे लहान होतं ते मोठं झालं. काय कारण, कसं कारण, प्रिपरेशन काय कसं. पण ह्याच्यात एक अनुभव मला असा मिळाला की ही इंडस्ट्री जी आहे ही टोटली लेबर ओरिएंटेड आहे. म्हणजे आज जर फूड इंडस्ट्रीमध्ये म्हणाल तर आज पण लोकांचं म्हणणं आहे शेफ बदलला की चव बदलती. म्हणजे पहिलेचे जे मालक होते काम करत होते तेव्हा कसं होतं पॉप्युलेशन कमी होतं. हॉटेलिंग हे कमी होतं. क्वचितच हॉटेलिंग होतं. म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतं जर वर्षातून एकदा गेलो असं स्पेसिफिकली जेवायला. घरीच बनायची. ती संस्कृतीच नव्हती. पण आता काय झालं हजबंड वाईफ दोघं वर्किंग आहे. कॉम्पिटिशन वाढली. लोकं बाहेर निघतात जेवायला. मग त्याच्यात फूड इंडस्ट्री वाढत गेली. हे तो अनुभव आम्ही घेत गेलो. मग नेमकं त्याच्यामध्ये की आमची पद्धत काय की आम्ही स्वतः स्किल लेबर तयार करतो. ही आमची फॅक्टरीची पद्धत आहे. पण फूड इंडस्ट्रीमध्ये ते रेडीमेड स्किल लेबर घेतात. त्याच्या मालकाला स्वतःला काहीच माहीत नसतं. मालक फक्त काय करतो सध्या निखिल सांगू का, शूट पुरता येतो, ग्लोव्स घालतो, गॉगल घालतो, टोप्या घालतो, ते आपटतो, मग ते हे आण ते आण हे कर ते कर हे करचा उद्योग करतो. माझा एक सोपा प्रश्न आहे. माझा अभ्यास असा आहे 1 किलो मटण जे आम्ही घेतो त्याचे काही मी पीसेस मारतो आणि त्याची जी काही ग्रेव्ही तयार करतो आम्ही ग्रेव्ही म्हणतो, काही जण भाजी म्हणतात. तर एका पीसला ओला मसाला किती ग्राम जातो आणि ड्राय मसाला किती ग्राम जातो इथपर्यंत माझा अभ्यास आहे. त्याच्यामध्ये जे आम्ही पाणी ॲड करतो तर पाणी ॲड करताना पाण्याचं टेम्परेचर किती पाहिजे, पाणी केव्हा ॲड करायचं, फ्लेमचा फ्लो किती पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहे. ह्याचा काहीच नाही. म्हणजे एकमेव आपणच हिंदकेसरीवाले असे की आपण माणसाला सांगतो हे कर हे कर हे कर हे कर हे कर. म्हणजे आता सपोज तुला कुकिंग येत असेल, तू माझ्याकडे मटण खाल्लं, जी टेस्ट आज माझा माणूस देतोय तीच टेस्ट तू उद्या देऊ शकशील. मी डोळे झाकून सांगतो. इतकं सरळ सोप्पं काम आहे. मग काही जण म्हणतात आमच्या आजीचे सिक्रेट मसाले काही आईचे सिक्रेट मसाले. काही सिक्रेट नाही.
नथिंग इज सिक्रेट. जे तुम्ही वापरता तेच इन्ग्रेडियंट्स मी वापरतो, फक्त प्रमाण तुमचं वेगळं आहे, माझं प्रमाण वेगळं आहे. कारण तुम्ही जर माझ्या प्रमाणात गेले तर टेस्ट येणार नाही, आणि मी जर तुमच्या प्रमाणात गेलो तर ते खूप मसालेदार होईल. कारण प्रत्येक मसाल्याचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक भागातलं एक वैशिष्ट्य आहे की कुठून काय घ्यायचं. तुझं घरी विचारलं, सपोज तुझं लग्न झालं की नाही मला नाही माहिती, की आईला विचार. आपल्या घरी ज्या उन्हाळ्यामध्ये आपण मसाला बनवतो, गोडा मसाला, काळा मसाला, जो काय मसाला बनवतो, पद्धत काय, किराणावाला यादी देतो, आपण सांगतो 2 किलोचा बनव. पण त्या 2 किलोमध्ये जे बाकीचे जिन्नस आहे ते आपल्याला माहिती का किती किती ग्राम, तो त्याच्या मनाने टाकतो, आपण बनवतो, मसाला झाला व्यवस्थित, आपण ते, पण त्या जिन्नसचं प्रमाण आम्ही सेट केलेलं आहे. अच्छा. त्यामध्ये तुमचे लवंग आले, काळे मिरे आले, बाद्यान आलं, वॉटर जे काही जेवढे प्रकार आहेत की कोणता घेतल्यावरती काय. त्याच्यानंतर आम्ही काय करतो की प्रत्येक भागातली पद्धत वेगळी आहे जेवणाची. म्हणजे नाशिकमध्ये म्हणाल आमच्या तर ग्रेव्ही आम्हाला थोडी पातळ लागते, पुण्यामध्ये थोडी पातळ ग्रेव्ही लागते, कारण पुण्यामध्ये ज्वारीच्या भाकरी चालतात, नाशिक जिल्ह्यात आमच्या बाजरीच्या भाकरी. तेच मुंबईत गेलं तर मुंबईत कोकणातला वर्ग जास्त आहे, ते तांदळाच्या भाकरी खाता, मग त्याच ग्रेव्ही थोडी थिक असते. नाशिकला कमी तिखट खाता, पुण्याला थोडं त्याच्यावर जास्त तिखट खातात, मुंबईला अजिबात तिखट खात नाही. मग तिकडं तो फरक पडतो. आणि आमच्याकडे काय झालं आहे की आपल्या हिंद केसरीमध्ये रेकॉर्ड आहे, भारतात कुठलाही NRI आला तो आपल्याकडे जेवायला येतो म्हणजे येतोच. कोचीन असो, लक्षद्वीप असो, दिल्ली असो, दुबई असो, कुठूनही लोक जेवायला येतात. कारण मी हिंद केसरीमध्ये मी मटन थाळी काही चिकन थाळी देत नाही, मी थीम देतो. आता तू सपोज नॉनव्हेज खातोय घरी, नॉनव्हेज खाताना एक तर आपल्या घरी मटनच होईल किंवा चिकनच होईल ग्रेव्ही, किंवा बिर्याणी झाली तर बिर्याणी होईल. मी जर तुला बोललो की आता तुम्ही 4 जण आहात घरी, 4 जणांना तुम्हाला पापलेट पण खायचं आहे, सुरमई पण खायची फ्रायमध्ये, प्रॉन्स पण फ्राय खायचं आहे, प्रॉन्स करी पण खायची मालवणी, मटन रस्सा, सुकं मटन, मटन किमा, चिकन रस्सा, सुकं चिकन, चिकन किमा, चिकन खरडा, चिकन मिरमिर्ची, चिकन आळणी, त्याच्यानंतर आळणी भात, फिश खिचडा, मटन पुलाव, चिकन पुलाव, इंद्रायणी भात, सोलकढी, त्याच्याबरोबर तुम्हाला ज्वारीची भाकरी पाहिजे, तांदळाची पण पाहिजे, बाजरीची पण पाहिजे, चपाती पण पाहिजे, कोंबडी वडे पण पाहिजे. शक्य एवढं करणं घरी? आजकाल तर फक्त पोळी भाजी एवढ्यावरच. म्हणजे ह्याच्याने काय होतं की तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज खायला मिळतात, ती एक पर्वणी आहे. म्हणजे आमच्या घरी तो प्रकार व्हायचा, एवढे प्रोडक्ट माझी आई बनवायची, त्यास माझा लहान काका रमेश पालवे तो सगळं आणायचा. मग आई एक्सपायर झाल्यानंतर माझी काकू किंवा माझी बायको ज्योती बनवती, ते आणायला, ते अन्न म्हणजे हेडेक आहे. कारण प्रत्येकाला तेवढी क्वांटिटी अन्न हेडेक आहे, वेस्टेज जातं, हे होतं. म्हणून आम्ही ती थाळी काढली की त्या गृहिणीला तिच्या घरच्यांबरोबर त्या थाळीचा आनंद घेता आला पाहिजे, अशी ती हिंद केसरी थाळी आम्ही काढली. ग्रेट. सर, आता मला एक सांगा की हिंद केसरीची ओळख ही जी आहे, जी मी पण माहिती काढलेली, की त्याच्यामध्ये तुम्ही अगदी कुठलीच भेसळ होऊ देत. आपण जनरली जेव्हा आता हॉटेल्स बघतोय तर अगदी जे नामांकित पण नावं होती ती आता रिसेंटली जे सगळ्या धाडी वगैरे पडतात, अगदी नामांकित नावांमध्ये पण कळतंय की अच्छा इथे पण भेसळ होत होती आणि आपल्याला माहीतच नव्हतं. तर ते भेसळीपासून तुम्ही कसं दूर ठेवताय तुमच्या इन्ग्रेडियंट्सला? सगळ्यात महत्त्वाची भेसळ म्हणजे काय, जेव्हा आपण कुठे जेवायला जातो ना, आपले बोटं लाल होतात, म्हणजे फूड कलर. मला सांग, तू जेव्हा जेवायला गेलाय कुठल्या हॉटेलमध्ये, एक इन जनरल मेंटॅलिटी सांगतो मिडल क्लास माणसाची किंवा मराठी किंवा कोणत्याही माणसाची, आपले बोटं लाल झालं, आपण त्या मालकाला कधी बोललोय का? नाही. कधी बोललोय का आपण? कारण आपण म्हणतो जाऊन द्या, कशाला बोलावं. आपण जेव्हा घरी स्वयंपाक करतो आपण फूड कलर वापरतो? नाही. सेकंडली MSG जे अजिनोमोटो म्हणतो आपण वापरतो? नाही. आपण त्या गोष्टी वापरतच नाही. पण लोकांना काय झालंय आता की हे जे भेसळ म्हणण्यापेक्षा हे जे प्रमाण आहे हे भयानक चाललेलं आहे. जसं की तुझं अजिनोमोटो झालं, MSG झालं, त्याच्यानंतर ते ॲरोमॅटिक पावडर, टेस्टिंग पावडर, हे सगळे काम आईचे मनी. मी एक सोपा प्रश्न विचारतो, ते सगळं जेवण सोडून दे,
तू घरी मॅगी आणतो, हो मॅगी काय करतो, पाण्यामध्ये बॉईल करतो, बरोबर. मॅगीचा क्यूब टाकतो. हो तर मॅगीच्या क्यूबमध्ये काय असं ज्यानी चव येते? म्हणजे मसाला तो मसाला. मॅगी. काय आहे त्याच्यात? हेच. अच्छा. मॅगी मसाल्यामध्ये काय आहे? सगळ्यात जास्त अन्न पचायला जड कोणतं आहे? मटण. हा किती वेळ लागतो? 24 तास. ओके. मॅगी पचायला किती वेळ लागतो ती? 72 तास. व्हॉट? 72 तास. मॅगीवरती आमची एक रील झालेली, फॉरेनमध्ये जे सायंटिस्ट आहे त्यांनी सगळं त्याच्यात ते अभ्यास केलेला. एका मुलाला मॅगी दिली होती, तो गोळाच्या गोळामध्ये 72 तास राहतो. बापरे. म्हणजे सुरुवात करून गेलं, हॉटेलवाले तर भेसळ करतात. सुरुवात आपल्या घरापासूनच झाली. हो 2 मिनिटात मॅगी, हो. मम्मी मॅगी. त्याच्यानंतर हे जे सिनेस्टार ॲडव्हर्टाईज करतात, चटपट स्वाद. चटपट म्हणजे काय? व्हॉट डू मीन बाय चटपट? हेच. पण ह्याच्यामध्ये कल्प्रिट मेन बनवणार आहे, ॲड करणारा कल्प्रिट आहे, गुन्हेगार तो आहे. दुकानदार विकणारा गुन्हेगार नाही आहे. जर प्रोडक्शन झालं नसतं तर दुकानदारांनी विकलं असतं का? नसतं विकलं. प्रत्येक गोष्टीला एक टेम्परेचर सेट आहे. एक साधं उदाहरण घे, आपण अंडे बघतो किराणा दुकानात. अंडे नेहमी काउंटरपाशीच असतात, ऊन पाऊस सगळं धूळ बी XYZ. बरोबर. अंडे स्टोअर करायला 12 डिग्री टेम्परेचर लागतं. 12 डिग्री. 12 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरमध्ये अंड एकदम व्यवस्थित राहतं. मग जे हे बाहेर ठेवतायत, मग एक ते तुम्ही कसं काय सेट करता? कसं काय? पण मग ते म्हणजे खराब होत आहेत का? खराब होतं, खराब होतं. प्रत्येक पदार्थाचं एक टेम्परेचर आहे ना, जे रूम टेम्परेचर आपण जे काय म्हणतो त्या पद्धतीने काम होतं. आता तुम्ही जे हे अजिनोमोटो, MSG वगैरे हे जे सगळं सांगितलं, फूड कलर वगैरे, ठीक आहे. आता हे आपण म्हणतो, सगळीकडे ऐकत आलेलो आहे की अजिनोमोटो वापरलं जातं वगैरे, पण याचे साईड इफेक्ट्स काय आहेत? म्हणजे का नाही वापरायचं? का कुठेतरी तर त्याला अप्रूव्हल झालेलं असेल ना? कॅन्सर, किडनीज डॅमेज होतात. अजिनोमोटो किंवा अरोमॅटिक पावडर किंवा टेस्टिंग पावडर जर तुमच्या जेवणात असली, तुम्हाला कळत नाही, कुणालाच कळत नाही. हे मलाही नव्हतं कळत. जेव्हा मी या व्यवसायात आलो त्या मालकाला, ही जी आपली अक्कलदाड आहे ना, अक्कलदाड इकडची, ज्या तुम्ही चायनीज किंवा सूप, नॉ सूप पिता ना, इकडून लाळ ग्रंथी ॲक्टिवेट होता या इकडून, आणि असे तुम्हाला क्रेविंग होतं, माणसाला खावंसं वाटतं. माझा एक मित्र जेव्हा नाशिकला चायनीज लॉन्च झालं नवीन, एक तर रस्त्यात खायची कन्सेप्ट पटत नव्हती. फ्रँकली मुलं खायचे, फॅमिली कधी येत नव्हती. कन्सेप्ट चांगली होती. माझा एक मित्र त्यास चायनीज खायचा रोज, रोज न चुकता, सूप, नूडल्स, राईस. त्याला म्हणलं, अरे चांगलं नाही आहे. तर नाही व्हेजीज आहे, हेल्दी आहे, बॉइल्ड आहे, हे ते खाऊन खाऊन त्या मुलाच्या किडनीज डॅमेज झाल्या. माझ्यानं 1 वर्ष मोठा, मी त्याचं नाव नाही घेत, आयुष्यातनं उठलाय. केवळ चायनीज, व्यसन नाही, दारू, सिगरेट, गुटखा, मावा काहीच नाही, फक्त चायनीज. आता आपल्या जेवणामध्ये, भारताच्या जेवणामध्ये किंवा मराठी जेवणामध्ये एक संतुलित आहार आपण म्हणतो. आपण कडधान्य पण खातो, फळभाज्या पण खातो, बरोबर. पालेभाज्या पण खातो, सगळं खातो. तू नुसते कडधान्य खा, तुला त्रास होणार. हो. नुसत्या पालेभाज्या खा, त्रास होणार. म्हणजे तो एक रेशिओ आहे, बॅलन्स रेशिओ आहे क्लायमॅटिक कंडिशन्सच्या हिशोबाने. तो रेशिओ गेलाच पाहिजे, पाहायलाच पाहिजे. तो पाहायला नाही जात. मग हे जे FSSAI जे त्याला अप्रूव्ह करतं, म्हणजे हे मार्केटमध्ये येतं, म्हणजे कुठून तरी ते अप्रूव्ह होऊन येत असेल ना. मग जर ते इतकं डेंजरस आहे, तर ते मार्केटमध्ये येतंय कसं काय आणि त्याला अप्रूव्हल कसं काय मिळत आहे? आता कसं आहे की फसायचे आपल्या इकडचे आणि परदेशातले नॉर्म्स वेगळे. मला एक सांग, कोल्ड्रिंक काय? कोल्ड्रिंकमध्ये शुगर आणि कार्बोनेटेड काहीच नाही आहे. काहीच नाही. कोल्ड्रिंक का पिता लोक? वन्स इन अ ब्लू मून, तुम्ही वर्षातनं एखाद्या वेळेस प्या, ते हानिकारक नाही आहे. पण आता काय झालं, स्टाईल जेवण झालं की कोल्ड्रिंक, जेवण झालं की कोल्ड्रिंक. म्हणजे तू जर थम्सअप घेतलं, थम्सअप किंवा कोक, मी नाव घेतो ब्रँडचं, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, ते घे,
ते एका वाटीत टाक, त्याच्यामध्ये आपलं एक ब्लेड टाक रेझरचं, ब्लेडचा भुगा होतो. भुगा होतो भुगा, ही फॅक्ट आहे. पण आता ती झाली स्टाईल. फास्ट फूड सगळ्यात घाणेरडं, जंक फूड, पिझ्झा, बर्गर, काय प्रकार आहे. ते लोक आपली ट्रेडिशन वापरत आहे आणि आपण त्यांचं वापरतोय. म्हणजे माझे भाऊजी आहेत, ते महिंद्राचे प्लांट टूचे GM होते, रिटायर झाले. तर माझे भाऊजी फॉरेनला जायचे, फुकेटला गेले होते. तर त्यांनी जेवण सांगितलं, ते नॉनव्हेज खातात. त्याने मला प्रॉन्स खायचे. त्याने ठीक आहे प्रॉन्स देतो. त्या रेस्टॉरंटला प्रॉन्स कसे आले माहिती का? क्लीन केलेले प्रॉन्स, एक छोटंसं शेगडी म्हणजे इलेक्ट्रिक बनवायची शेगडी, एक पॉट, पाणी, मीठ, संपलं. तुम बॉईल करके खा लो. मग ते लोक बॉइल्ड फूड खाता बरोबर. आणि आपण काय करतो? आपण त्यांचं फूड खातो. आता मॅकडॉनल्ड झालं, पिझ्झा बर्गर झालं, KFC झालं. KFC मध्ये काय करता? कोंबड्यांचं वजन वाढवायला इंजेक्शन देता, त्यांना पंख येऊ नये म्हणून. काय KFC मध्ये? KFC वरती रेड पडली, ती कोंबडीची मुंडी निघाली होती त्याच्यामध्ये, अक्षरशः मुंडी. एका रीलमध्ये मी बोललेलो आहे, मुंडी निघालेली आहे. ह्यांचे नॉर्म्स त्यांच्या देशामध्ये पाळल्या जातात, आपल्या देशात पाळल्या जात नाही. का पाळल्या जात नाही? कारण आपल्याकडचे लोक तेवढं हेल्थ कॉन्शियस नाही आहे, फ्रँकली नाही आहे. हायजीन म्हणजे काय? ग्लोव्ज घातलं म्हणजे हायजीन, मास्क घातलं म्हणजे हायजीन. पूर्वीच्या काही लग्न व्हायचे खेडेगावात, खेडेगावातलं लग्नाचं जेवण तुला सांगतो काय असायचं? बुंदी, आमच्या नाशिक साईड, बुंदी, मटकीची उसळ, भात, संपलं जेवण. भात हा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत राहायचा, ट्रॉलीमध्ये बरोबर ते मेन कापड टाकायचे, भात टाकायचे, उपरणं ठेवून द्यायचे, बुंदी आणि मटकी, संपला विषय. सिम्पल साधं जेवण. का तेव्हा त्या लोकांना हायजीन नव्हतं का? सगळंच होतं ना. त्यात ते ग्लोव्ज घालून काम करायचे का? शहरामध्ये लग्न जर आपण केलं तर 200 ते 250 लोक असतात. ग्रामीण भागाच्या लग्नामध्ये 6 ते 7 हजार लोक असतात. त्यांना त्रास होत नाही, पण जे तयार होतं ते प्रॉपर तयार होतं. ही पद्धत आहे. आता मी ते बघितलं की ग्लोव्ज पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. पहिली गोष्ट सर्जिकल ग्लोव्ज, फूड ग्रेड ग्लोव्ज आता आहे मार्केटमध्ये, आम्हाला कळालं. म्हणजे जसं फसायचे रूल्स आले आहे. जेव्हा तू फूड ग्रेड ग्लोव्ज मागायचे मिळत नव्हते पहिले, कुणाकडेच नव्हते. 100 दुकानं मी फिरवते आणि असं काही नाहीच आहे. सर्जिकल ग्लोव्ज घ्या, सर्जिकल ग्लोव्ज हायली इन्फ्लेमेबल. माणूस काम कसं काय करणार? काम कसं काय करणार माणूस? कॅप कंपल्सरी, ते मला मान्य आहे, कॅप कंपल्सरी, कारण केस पडू नये म्हणून, ते बरोबर आहे त्या बाबतीत. पण हे नियम जे चाललेत, म्हणजे एका दृष्टीने पाहायला गेलं तर खूप चांगले पण आहे, दोन्ही बाजूने मी विचार करतो. म्हणजे जे आता FDAच्या धाडी पडतायत, बरोबर चाललंय, एकदम बरोबर चाललंय. आता कसं आहे तुला सांगू का, की तुम्ही जेव्हा जेवण देतात, जसं आता त्यांनी सांगितलं की नॉनव्हेज जर ठेवायचं असेल -5 डिग्रीज पाहिजे, व्हेज पाहिजे तर +13 डिग्रीज पाहिजे. तर त्याच्यात करेक्शन, माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो की मी जेव्हा फूड इंडस्ट्रीत आलो, फूड इंडस्ट्रीमधला बॅकबोन आहे किचन, तुमचा इंटिरियर नाही, आणि त्याच्यावर बॅकबोन आहे तुमचं स्टोरेज, तुम्ही मटेरियल कसं काय स्टोर करता. त्यावेळेस मी जे आपलं ससून डॉगचे R&Dचे हेड, मी त्यांचं नाव विसरलं, मी त्यांच्याकडे गेलो होतो. म्हणलं मी असं रेस्टॉरंट चालू करतोय, तर मला फिश किंवा चिकन किंवा मटन किती डिग्रीजला ठेवलं पाहिजे की जे व्यवस्थित. त्यांनी सांगितलं -15 to -20. -15 to -20 टू प्रिझर्व मीट, चिकन अँड फिश. आता काय होतं आहे का, हॉटेलवाले हॉटेल बनवतात, मोकार खर्च करतात, खूप मोठा खर्च करतात, आणि इकडं कॉम्प्रोमाइज करतात. मग त्या केसमध्ये काय होतं की SS फर्निचर घेतात. आता SS सुद्धा ग्रेड आहे, SS202, SS304, SS316. SS म्हणजे स्टेनलेस स्टेनलेस स्टील. 304 ही जी ग्रेड आहे मुंबईसारख्या ठिकाणी दमट वातावरण आहे, आणि या ग्रेडचं कॉस्टिंग वेगवेगळं आहे, कारण त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलमध्ये निकल कंटेंट्सवरती त्याची कॉस्टिंग आहे. SS316 म्हणजे सर्जिकल ग्रेड, म्हणजे आपण ज्या डॉक्टर लोक जे यूज करतो ऑपरेशनला, दॅट इज SS316. पुणे, नाशिक SS202 चालतं.
त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. आता ह्यांनी नवीन नियम काढला, पेस्ट कंट्रोल केलं पाहिजे. ते कंपल्सरी केलंच पाहिजे. पण पेस्ट कंट्रोल का बरं केलं पाहिजे? तुम्ही रोज किचन धुवा ना रात्री. रोज जर किचन धुतलं तर घरात पेस्ट होणारच नाही. जुराळ होतच नाही. जे भांडे असतात खरकटे भांडे तुम्ही रात्रीच्या रात्री धुत नाही. आता काय होतं की खरकटे भांड्यांचे खरकटे तुम्ही काढून घेतल्यानंतर आपल्या घरी पद्धत काय की आपण बेसिनमध्ये आपल्या घरी कधी रात्रीचे भांडे नसतात. बरं. म्हणजे आपली मिसेस असो आई असो ती त्यावेळेस ती धुवून बाजूला ठेवते. तर या केसमध्ये जेव्हा तुमचे खरकटे भांडे येतात तर ते खरकटे काढल्यानंतर 3 तुमचे टब्स पाहिजे त्या टँक्स. एक पोटॅशियम परमॅग्नेट, एक साबणाचं पाणी, एक साधं पाणी. पोटॅशियम परमॅग्नेटमध्ये जे तुम्ही ताट किंवा जे काय टाकता ते निर्जंतुक होतं. तिकडून साबणाच्या पाण्यात घ्या, तिकडून दुसऱ्या पाण्यात घ्या, धुवा आणि वाळत घाला. आता पोटॅशियम परमॅग्नेट काय खूप महाग नाही आहे, हो. स्वस्त आहे. आता काही ठिकाणी डिशवॉशर्स आहेत जे चायना प्लेट्सला चालतात, क्रॉकरीजला, काचेची, त्याला डिशवॉशर आहे. स्टीलला हे करा. मग त्यावेळेस तुमची मोरी पण प्रॉपर पाहिजे काम करताना. ड्रेनेज सिस्टम तुमचं प्रॉपर पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादं हॉटेल बांधतात तर किचनचा जो तुमचा बेस येतो त्याला सोलिंग पीसीसी काचा टाकून म्हणजे घुशी घुसल्या नाही पाहिजे. या पद्धतीने काम केलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं हॉटेल बांधता त्या पद्धतीने काम करा की किचन तरी तुमचं कमीत कमी आहे. म्हणजे जर वास्तूनुसार म्हणलं आपण, एक वास्तूला सायंटिफिक पण आहे रिझन. आग्नेय दिशा, हो, पाण्याची दिशा, आग्नेय दिशा उंच का पाहिजे, ही इकडं का पाहिजे, त्याचं कारण ते अच्छा. की त्या काळात म्हणजे ज्याने कोणी हे जे आणलं किंवा जे इंट्रोड्यूस केलं तेव्हा आज ते फायदेशीर आहे. हे लोक पाळत नाही. आता FDAचं तुमच्यावर पण काही झाली होती कारवाई? झालं, आमच्याकडे आले होते, नाशिकला आले होते, मी नव्हतो. माझी मिसेस होती ज्योती पालवे, ते माझ्याकडे आले, त्यांनी माझं किचन पाहिलं. आता आमच्याकडे पद्धत काय की आम्ही ज्या ग्रेव्हीज बनवतो आमचं व्हॉल्यूम असतं. आम्हाला माहिती पर डे कन्झम्पशन किती. आता ग्रेव्ही बनवायला प्रत्येकाची एक प्रोसेस वेगळी आहे. कोणाची 2 तासात होती, कोणाची 3 तासात होती, कोणाची जे काय वेळेला. माझी ग्रेव्ही तयार व्हायला मला 12 तास लागतात. 12 तास? 12 तास. ती ग्रेव्ही जी आम्ही बनवल्यानंतर आमचं सेट आहे पोर्शन की 1 किलो ग्रेव्हीमध्ये किती माल निघेल. मग त्या ग्रेव्हीज आम्ही नॅचरली म्हणजे हे थंड करून घेतो. त्याच्यानंतर आम्ही जी पिशवी आणली सिल्वर बॅग, PPE, PET आणि MET 90 मायक्रॉनची बॅग, त्याच्यामध्ये मी व्हॅक्यूम पॅक करतो. व्हॅक्यूम पॅक करून -20 सेट करतो. म्हणजे मला माहिती आहे की माझी ग्रेव्ही सोमवारी पण तयार होते, गुरुवारी पण तयार होते. सोमवारी आमच्या नाशिकमध्ये शांत, मंगळवार बुधवार संपली ग्रेव्ही. गुरुवारी घेतली, शुक्रवार शनिवार रविवार संपली ग्रेव्ही. ग्रेव्ही जेव्हा मी हिंद केसरी स्टार्ट केलं की ग्रेव्हीमध्ये विदाउट प्रिझर्वेटिव्स किती दिवस टिकते, टेम्पर होती किती टेम्परेचरला. तर ज्योतीला मी काय केलं, त्यावेळेस ग्रेव्ही एक 4-5 किलो बाजूला काढली, समथिंग का ती काढली. असं आमच्या एका पोर्शनला काही 100-150 ग्राम ग्रेव्ही लागते एक डिशला. मी सकाळ संध्याकाळ खायचो, कधी व्हेज कधी नॉनव्हेज, वेगवेगळे पदार्थ बनवायचो. 30 दिवस मी खात होतो, खराब नाही झाली. तेव्हा मला कळालं आणि त्याच मी फूड टेक्नॉलॉजिस्ट बोलवला. म्हणजे जेव्हा मी काम सुरुवात केली, फूड टेक्नॉलॉजिस्ट मी अपॉइंट केला. त्याच्या पद्धतीने मी काम करत गेलो आणि तसं मी काम केलं. मग त्यांनी ते पाहिलं, माझं ग्रेव्हीज व्हॅक्यूम पॅक आहे. जसं आता माझं हळद झाली, नंतर मालवणी मसाला झाला, काळा मसाला आमचा जो काय झाला, तो सुद्धा आम्ही व्हॅक्यूम पॅक करतो. तो एक पोर्शन वाईज किलोमध्ये करत नाही की मला सपोज एका जेवणाला एक 50 लोक, मला माहिती की आपल्याकडे रोज किती जेवण, एक अंदाज 50-60 लोकांना जेवढं लागतो मी तेवढे पोर्शन्स बनवलेले आहेत. म्हणजे बाकीचे खराब होत नाही. पण मग असं कसं शक्य? काहीतरी तर भेसळ पोहोचत असेलच ना त्या फूडपर्यंत? माझ्या बाबतीत नाही पोहोचत. माझ्या बाबतीत नाही पोहोचत. पण मग त्याच्यामुळे मग तुम्हाला कॉस्टिंग पण मग वाढत हेवी, असेल? माझं कॉस्टिंग जास्त आहे. पहिली गोष्ट, मी रॉ मटेरियल शेतकऱ्याकडनं घेतो, मी व्यापाऱ्याकडनं घेत नाही, कारण माझं काम थोडं मोठं आहे. दुसरी गोष्ट, रॉ मटेरियल घेतलं ते स्टोअर कुठे करायचं. माझ्याकडे
ज्योतीच्या भावाची जी शेती ती जागा आहे 50 एकर. अच्छा. मी ज्या मिरच्या घेऊन येतो आता नंदुरबार आमचं लवंगी मिरचीला आहे मार्केट आहे. कांद्याला आमचं मार्केट आहे, लासलगावचं मार्केट आहे. उन्हाळी कांदा, लाल कांदा. कांदा घेताना आम्ही कांदा भरपूर घेतो, जो 50 टन 80 टन कांदा घेतो तो कांदा चाळीमध्ये स्टोअर होतो. तिकडे माणसं आहे चाळीमध्ये की कांदा खराब आणि जसं लागेल आम्ही रॉ मटेरियल आणतो. कांडपमधनं जेव्हा दळल्या जातं त्यावेळेसच आमचं पॅकिंग होऊन जातं आणि ते पॅकिंग आम्ही आमच्यासाठी करतो, आम्हाला विकायचं नाही आहे. मी प्रॉडक्ट विकायला बसलो, स्किल नाही. हां. त्यामुळं माझं ते पॅकिंग आहे, त्यांनी ते पाहिलं. म्हणजे एक मी काय केलं तुला सांगू का, तांदूळ आता इंद्रायणी तांदूळ आम्ही आणताना 30 किलो आणतो, पण 30 किलोचा तांदूळ आम्ही 5-5 किलोच्या पॅकिंग करतो. पण रोजचं कन्झम्पशन किती आहे आम्हाला कळतं. 5 किलो तांदूळ जर आम्ही घेतला तर आपल्याला माहिती एवढे लोक जेवतात, मग जेवढं लागेल तेवढा. तसं गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ आम्ही ते दळून पॅक करून घेतो. बाजरीचं पीठ जास्त दिवस टिकत नाही, कडू होऊन जातं. ज्वारी आमच्या इकडं चालत नाही, चपात्या चालतात. मग ते आणल्यानंतर 5-5 किलोचं पॅकिंग करायचं. 3 दिवस झालं पॅकिंग उघडलं, संपला विषय. त्याच्याने काय होतं, स्वच्छता होती, स्पेस वाचल्या जाते आणि अननेसेसरी रॉ मटेरियल स्टोरेज करायची गरज नाही. अच्छा. हे माझं थिंकिंग. हम्म. आता जसं मी पुण्यामध्ये काम चालू केलं, आता हे हांडीवाडीमध्ये आपण काम चालू करतोय जिकडं ते तुमचं कात्रज सासवड बायपास हो, रोड आहे हो, हो. जो, बरोबर. तिकडं आता मी काम चालू करतोय बोलाई मटणमध्ये. अच्छा. कारण पुण्यामध्ये बोकड मटण चालत नाही, हम्म. बोलाई मटण. मी हिंदू आहे, मी मटण चिकन शिवाय दुसरं काही शिजत नाही, मच्छी मी तेवढंच खातो. तर तिकडं सुद्धा आमचं असंच काम आहे. ओके. सगळं सेम पॅकिंग स्टँडर्ड. सेम स्टँडर्ड, सगळे सेम स्टँडर्ड. पण आता मी एक समजा एक सामान्य माणूस आहे आणि आता मी कुठेही पूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारतभर कुठेही समजा फिरत असेल, मग मला पण खूप फिरावं लागतं बाहेर. तर मला आता रॅन्डमली आत्ता मला भूक लागली आहे, मला समोर दिसेल त्या हॉटेलमध्ये आता मला एंटर करायचं आहे. मग असे कोणते तिथे मेन्यू असू शकतो किंवा असे कोणते आयटम्स असू शकतात की जे मी कुठेही गेलो आणि ऑर्डर केली तरी एकतर त्याच्यात भेसळ असणारच नाही किंवा असली तरी फार कमी असेल, असं मग काय खायला पाहिजे मग अशा ठिकाणी? मी आणि ज्योती जेव्हा जातो कुठे जेवायला, जसं तू आता प्रश्न विचारला, आपल्याला हॉटेल माहीत नाही काय खायचं, हो. आमची ऑर्डर असते पिठलं भाकर. पिठल्याने भाकरी. पिठलं भाकरी. ओके. पिठलं तयार करून नाही ठेवत. हां हां हां. पिठल्यामध्ये आलं पाणी, बरोबर बेसन पीठ, बरोबर. लसूण, हां. कढीपत्ता, मिरची, हां. संपलं पिठलं. ओके ओके. आणि मोहरी. हां. सगळ्यात सेफ. आणि मी भाकरी. मी शेवभाजी खात नाही, काहीच खात नाही. ओके. पिठलं आणि भाकरी. कुठे मी जर गेलो, हां. आता माझ्या माहितीतले जर रेस्टॉरंट असले तर तिकडं मी जेवण करतो. हम्म. आता काय झालं तुला सांगू का, आता मी जेव्हा फिरायला निघतो ना, जेवायला जातो ना, तर मी गेल्यानंतर आजपर्यंतचा माझा अनुभव आहे, मालक मला बघतो, माझ्या नंतर आलेल्या जेवण पहिले येतं, मला जेवण नंतर येतं, तो मला प्रिपेअर करून देतो, तो हां. स्पेशली प्रिपेअर करतो. मग तो येतो, तो रिव्ह्यू घेतो, सर कसं आहे काय. हम्म. म्हटलं, तोही तेवढे पैसे देणार आहे, मी बी तेवढे पैसे देणार आहे, हो. आपण दोघं तेवढेच पैसे देणार आहे. बरोबर. हे का हम्म. मी ज्योतीला काय सांगतो, तुझा पुढे मी राहतो मागे. सर आता मला समजा जसं मी म्हटलं की नॉर्मली आता तुम्ही पिठलं भाकरीचं उदाहरण दिलं. पिठले भाकरी सगळ्यात बेस्ट. अजून समजा 2-3 जर दाल खिचडी. दाल खिचडी. दाल खिचडी हे हां. काय होतं की जेव्हा आपण प्रवासात असतो आपल्याला लाईट फूड लागतं, बरोबर बरोबर. मग त्याच आपण त्या हिशोबाने चालतो. अच्छा. सगळ्यात घाणेरडं जेवण रेल्वेज. बरोबर. रेल्वेज सगळ्यात घाणेरडं. बरोबर. म्हणजे माझी त्यांना रिक्वेस्ट, तुम्ही रेल्वेची कॅन्टीन्स चेक करा, हां. पॅन्ट्रीज चेक करा. हां. सगळ्यात घाण. जेव्हा लॉंग रूटच्या रेल्स हां. असतं ना, काहीच खाऊ शकत नाही तुम्ही. पण आता हे धाड जे टाकतायत तिकडे पण पडली आहे का? पडली नाही ना, गव्हर्नमेंटचं आहे ना. असं कसं म्हणजे मग हे तर मग partiality त्याच्या झाली. पार्शलिटी नाही. म्हणजे आज तुम्ही ज्या ठिकाणी बघताय रेल्वेमध्ये, तुम्हाला तर माहिती तुमचे किती पॅसेंजर्स आहेत, हो. त्यात तुमचे पॅसेंजर्सचं जनरली त्यांना माहिती असतं लोकांची आवड काय खायची, राईट. त्याच तुम्ही चेक करा ना. रेल्वेजमध्ये तुम्ही लॉंग रनला जा, जेवण करा. हां. मी नाही जेवत. आपण घरनं काय नेतो, शेंगदाणा चटणी, हां. तिखटा मिठाच्या पुऱ्या, खाकरे हे घेऊन जातो, नाही खात आपण.
नाही मग हे त्या रेल्वे डिपार्टमेंटचं जे काय असेल फूडचं पॅन्ट्री वगैरे, तर त्याच्यावर ते एफ-डी-एच्या अंडर येत नाही का तिकडे येतच पण? मग येतच ते कसं काय नाही होत साहेबांचं आहे? लक्ष नाही गेलं अजून. या निमित्ताने जाईल बहुतेक. जायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे. कारण उलटं ते आधी झालं पाहिजे ना, आधी जे गव्हर्नमेंटच्या जे अंडर येतंय, ते पहिले ते व्हायला आधी पाहिजे. सुरू झालं हे पाहिजे. बघा, मोठे मोठे रेस्टॉरंट्सवरती रेड हो. पडताय. त्यांचे फसाय हो, लायसन्स त्यांनी हो. कॅन्सल केलेले. का कॅन्सल केलेले आहेत? कारण ते काळजी घेत नाही म्हणून. हे हां. बघा, छोटी चूक मान्य आहे, मोठी चूक हा गुन्हा आहे. मी ही गोष्ट खूप पहिले बोललो होतो, की मला कुणाच्या जीवाशी खेळायचा हक्क नाहीये. हं. कारण आमच्या बिझनेसमध्ये किंवा आमच्या इंडस्ट्रीमध्ये येणारा ग्राहक कोणत्या वयाचा हे आपल्याला माहीत नसतो. कोण कशाला ॲलर्जिक हे आपल्याला माहिती नसतं. त्यास तुम्ही काय करता? तुम्ही ते चेक करता का? नाही चेक करत. माझं एक क्लायंट आहे, त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही आहे. पुण्यातले. दे वर्क फॉर नॅशनल जिओग्राफिक हां. हो. त्याच्यासाठी त्या काम करतात ताई. त्या घरीच जेवतात आणि नाशिकला माझ्याकडे जेवतात. कारण जर कुठेही थोडा फूड कलर की या गोष्टी आल्या तर त्यांना रॅशेस येतात अंगावरती. बापरे! जर त्यांचा मूड झाला, त्यांचं नाशिकला पण घर आहे, हं. म्हणजे ते तो प्लॅन आउट करता की आता आपल्याला हिंद केसरीला जेवायला जायचं आहे. माझा एक क्लायंट आहे चंद्रकांत केदार, त्यांना ॲसिडिटीचा भयानक त्रास आहे. हो. 18 वर्ष तो माणूस हॉटेलमध्ये जेवलेला नाही, तो फक्त माझ्याकडेच जेवतो. आजकाल तो त्रास खूप जास्त वाढलाय होतो. लोकांमध्ये. एक सिंपल विचारतो, आपण ज्या थाळी खायला जातो, व्हेज थाळी, आपण मराठी असलं आपण मराठी, आपण गुजराती, पंजाबी, मारवाडी थाळी, काठियावाडी खायला जातो. त्या थाळीमध्ये 2च फुलके खातो. तिसरा फुलका जातो का? नाही. का नाही जात? ओके. नाही, हा नाही विचार केला कधी. घरी फुलका एवढाच आहे, हां. 3 इंचाचा फुलका आहे. हां. आपली चपाती 10 ते 12 इंचाची हां. असती. 2 चपात्या आपण खातो. म्हणजे 2 चपात्या आणि 3 इंचाचा फुलका म्हणजे 12 2 24, 8 फुलके खाल्ले पाहिजे. हो. 2 फुलक्यांच्या वरती जातं, ॲटलीस्ट 4-5 तरी गेले पाहिजे. 2 फुलक्यांच्या वरती जातं का जेवण? नाही. का नाही जात? नाही. मी स्वतः जेवलं, तिकडं तू कधी पण नोटीस कर, मी काय त्यांना टार्गेट नाही करत आहे. तड बसती इकडं, तड बसती, पूर्णपणे तड बसती. कशामुळे होतं ते? सोडा, अच्छा. सोड्याचा वापर याच्यामध्ये चपातीमध्ये, फुलक्यामध्ये. जेवणात. भात जातो का खाल्ल्या? हं. एक मोकळा भात येतो, एक खिचडी येते आपल्याला, 4 प्रकारच्या भाज्या येतात, फरसाण येतं, ढोकळा बिकळा सगळं येतं, पापड येतो. पण मग हे वापरलं का जातं? म्हणजे त्याचा म्हणजे कॉस्ट कटिंगमध्ये कॉस्ट कटिंग, लोकांनी कमी जेवण करावं. अच्छा. लोकांनी कमी जेवण करावं. म्हणजे थालीमध्येच ते कमी जेव्हा म्हणून हे या हो. गोष्टी करतात. तुम्ही जेवढं घरी भाजी खाता, एखाद्या वेळेस जी तुमची आवडती बरोबर, भाजी बरोबर. असेल, तुम्ही तिचं ग्रॅमेज चेक करा, तुम्ही चपाती चेक करा. आपण वरण भात घरी किती खातो? असा हो. एवढासा भात घेतो, मस्त वरण. बरोबर, कधी बरोबर. मूड आलं तर मेथकूट हो, तूप आपण हो. घेतो. कधी-कधी बाहेर दोनदाही घेतो. दोनदाही घेतो. हो. बाहेर खातो का आपण तसं? नाही, नाही, नाही. का नाही जात जेवण? शिट. पण त्यावेळेस आपण काय विचार करतो? कॉस्टिंग. हां. जसं मागे आपली चर्चा झाली, आता आपण बाहेर बसलो होतो, की एक बेसिक माणसाचं उत्पन्न किती, त्याचे EMI जाता, हे जातं, ते जाता. मग तो कॉस्ट कटिंगला जातो. हो. जेवायला त्याचं कॉस्ट कटिंग करतो. तो कॉस्ट कटिंग करत नाही, तो डॉक्टरचे पैसे वाढवतो. नाही, पण आता तुम्ही जसं हे सगळं पाळता, त्याच्यामुळे तुमच्या इथे जेवायचं म्हटलं तर ते कॉस्टली जातं. हो. मग एखाद्या सामान्य माणसाला जर त्याच्याकडे बजेट कमी आहे, नाही तर जावं त्याला तुम्ही कुठेही हॉटेल. साध्या खानावळीत जावं मी का लागणार. हॉटेललाच का जावं? मी हॉटेलवाला असून म्हणतो हॉटेलमध्ये जेवायला जाऊ नका. नका जाऊ. जोपर्यंत तुम्हाला तो मालक नाही माहिती. जोपर्यंत तुम्हाला तो मालक माहिती नाहीये. हं. तू ज्या हॉटेलमध्ये गेलाय आजपर्यंत, सगळ्या हॉटेलला बोर्ड काय? नो ॲडमिशन इन किचन विदाउट परमिशन. बरोबर. फक्त शूट काढण्यापुरतं येतात. हा. खाडखोड असे हे फोल्ड करायचे, हे करायचे. हां, छान 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 छान, ब्लॉगर्स जे करतात. जे काय वाटे हो, ओढू. हो. कधी कोणता क्लायंट गेलाय का आजपर्यंत? क्लायंटनी कधी प्रश्न विचारलाय का तुम्ही तेल कोणतं वापरता? हां. तेल कोणतं वापरता? तू विचारलाय स्वतः प्रश्न? तुमच्या हॉटेलमध्ये आलं तर किचनमध्ये जाऊ देताल? हो. आता काय होतं माहिती का? मी रिफाईन तेलात काम करतो.
मी काय बोललो की नाशिक मुंबई फॉर्च्यूनमध्ये आम्ही काम करतो, कारण फॉर्च्यूनचा डीलर स्ट्रॉंग आहे. पुण्यामध्ये जेमिनीचा डीलर स्ट्रॉंग आहे तुमची फॅक्टरीकडे, आम्ही जेमिनीमध्ये काम करतो. सूर्यफूल तेल त्याच्यात काम करतो. जर आम्ही आणताना एक एक लिटरच्या पिशव्या नाही आणत ना, आमचे एक डब्बेच आहे ना. बरोबर. तुम्ही बघा ना त्याचे डब्बे कोणते. तू बाकी सगळं जाऊन दे, हे लोक जे रील्स काढतात, ज्यात तेल ओततात, तेलाचा डब्बा बघा कोणता आहे. नाही एवढं कधी मायन्युटली चेकच तू नाही करत. रील्स या तू बघतो ना, हे हा. तेल ओततात, हे हो, दाखवतात हो, तेल हो, ओतताना. हो. तेलावरती त्या डब्यावरती काय नाव आहे, कधी झूम करून बघा, स्क्रीनशॉट काढून. कधी कधी तर ब्लर करून टाकतात. का ब्लर करता? हम्म. शूट करतो मग दाखवतो आम्ही हे वापरतो. ते कशाला करता? जेव्हा ते हळद किंवा जे काय टाकता, पॅकेट बघा. हम्म. मी मिरचीवाला एक माझ्याकडे आला होता, मिरची पावडरचा रेड घेऊन. त्या मी नवीन होतो, पण माझ्याकडे जी मिरची होती कमी होती, कारण शेवटी मला ते माहीत नव्हतं की मी नवीनच होतो त्या इंडस्ट्रीमध्ये. त्यावेळेस काय दळणं बिणं, मग आपण तो विचार केला की हळूहळू सेट असतो. मिरची जेव्हा त्याची एकदा वापरली ना, माझे मित्र जेवायला आले होते फिश फ्रायला, तर ती कडू लागायचा फिश. फिश का कडू लागतोय? त्यावेळेस मी चेक केलं तर त्या मिरचीमध्ये भुसा होता, भुसा. बापरे. मिरची जर जास्त असली तर तिखट लागली पाहिजे, हो हो कडू नाही लागली पाहिजे. हो. मी ताबडतोब त्याला बोलवलं, हे उचलन घेऊन जा. Shit. मग तो मला नाही, हा माल घ्या, हा माल थोडा चांगला आहे. ते मी कधीच कॉस्ट बघत नाही. तू माझ्या कोणत्याही वेंडरला विचार, कुठल्याही नाशिकच्या, पुण्याच्या, मुंबईला, म्हणा निखिल पालवे रेट करतो का कधी? मी त्याला एकच सांगतो, जे बेस्ट आहे ते दे, विषय संपव. आता काल मला हे जे आपलं हांडेवाडीच्या पुढचं मंत्रवाडी जी आहे, तिकडं हॉटेल आपण चालू करतोय, इंद्रायणीमध्ये काम करायचं आहे. मला एक नाव सुचवलं, श्रेयांश अँड कंपनी. अच्छा. श्रेयांश अँड कंपनी हे तुमचं गुलटेकडीपाशी. हम्म. ज्यांनी मला सुचवलं ते अण्णा बाजरेते आणि त्याचा तांदूळ बेस्ट आहे. मी त्याच्याकडे जेव्हा तांदूळ घ्यायला गेलो, मी रेट नाही विचारलं, म्हणलं व्हॉट बेस्ट यू हॅव. त्यांनी मला सगळं दाखवलं, काय 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 नाही, काय 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 नाही. मग त्याची माझी त्याची 1 तास चर्चा झाली. 1 तास चर्चा झाली. तो मला बोलला, पहिला हॉटेलवाला असा मी माझ्या करिअरमध्ये पाहिलाय जो एवढं बोलतो. जेव्हा मी पनीरमध्ये काम करत होतो, ज्यास पनीर मला खूप कमी लागतं, नाहीच्याच बरोबरीने. माझ्याकडे फ्रँकली स्पीकिंग जर 100 बिलं झाले तर एकच बिल व्हेजचं असतं माझ्याकडे. हम्म. एखादाच व्हेज खाणार आहे तो. तेव्हा मी ज्या पनीरवाल्याशी बोललो की पनीर काय, पहिला प्रश्न माझा असतो किती फॅट्स आहे. अच्छा. लोकांचा प्रश्न काय, किती रुपयाचं पनीर आहे. हा फॅट्स आणि रुपये ह्या 2 गोष्टीत खूप फरक आहे. हा. आणि ज्याच्याकडनं मी बनवून घेत होतो त्याची स्वतःची डेअरी होती, आणि तो ते बनवायचं, आणि कॉस्टिंग त्याची व्यवस्थित होती, म्हणजे काय इकॉनॉमिकल नव्हतं. पण माझ्या माहितीतला होता, लोकल आहे, आपल्याला त्याला वरती द्यायचं म्हणून मी करायचो. तर तो बनवताना तो 1 किलोचा ब्लॉक, म्हणजे ब्लॉक्स बनायचा, आम्ही 1-1 किलो घ्यायचो. पण त्यात काय व्हायचं, ते 1 किलो जे होतं ना, ते 1 किलोचं पॅकिंग नव्हतं काही. म्हणजे त्याला सपोज आपण क्लीन रॅप किंवा काय म्हणा, ते मला माहीत नव्हतं. मग ते कट करून त्याचा भुगा पडायचा, हे व्हायचं, त्याचं लॉसेस व्हायचे माझे. मी ते बंद केलं आणि अमूलचं 200 ग्रामचं पॅकेट आणतो. ओके. मला माहिती आहे की एका पोर्शनला आपल्याला 150 ग्राम लागतो. मग 200 ग्रामचं पॅकेट घेतलं. एक ऑर्डर येत नाही, 2 ऑर्डर्स चालू असतात. 400-500 तेवढं होतं, संपला विषय. पण आता अमूलवर पण सध्या ॲलिगेशन्स आहेत ना की ते पण अमूल वाला जो आहे तो काय मला काय पैसे देत नाही त्याचं मार्केटिंग हा. केल्याचं. अमूलचं काय टॅगलाईन, द टेस्ट ऑफ इंडिया, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अमूलचं बटर आज 550 रुपये किलो आहे. न्यूट्रिला एक टन डिलिशियस 180 का 190 रुपये किलो आहे. स्वस्त आहेत फार. ते बटर नाही आहे, ते हायड्रोजनेटेड पाम ऑइल आहे. तू रोल खाल्लाय का, रोल रस्त्यावरती हो. पनीर रोल? हो. पनीर रोल कशाचा बनतो का, डालड्याचा. डालडा असतो, बटर नसतं. डालडा आहे, डालडा. अंडा रोल, पनीर रोल, चीज रोल, डालडा आहे. चीजसुद्धा घेताना जे आम्ही चीज वापरतो, अमूलचं चीज घेतो आम्ही, क्यूब्स घेतो. छोटे छोटे क्यूब्स येतात बघ, ते 40 रुपीजला. कारण मी का क्यूब घेतो, कारण मला तेवढं पोर्शन यूज करायचं आहे. संपला विषय, संपला. मोठा ब्लॉक घ्या, तो किसात बसा, मग तो कुठेतरी काळा होतो, ती किसनी खराब होती, संपला विषय. हे जे तुमचं काय म्हणतो फ्रेश क्रीम, मी अमूलचं यूज करतो. अच्छा.
त्यांनी काय फरक पडत नाही. ओके. आता ग्रीन पीसमध्ये तर माझ्या ऐकण्यात असलं ग्रीन पीस सुद्धा कलरवाले यायला लागलेत काही ठिकाणी. जे फ्रोझन ग्रीन पीस आहेत. म्हणजे हा तर प्रॉब्लेम आहेच की आता ठीक आहे, तुम्ही म्हणलात की हॉटेलमध्ये जाऊच नका, ठीक आहे, स्पष्ट बोलतो. स्पष्टपणे. पण आता घरात पण जे आपण सामान आणतोय, कुठे भाजी घ्यायला गेलो तर कळतं की त्याच्यावर काहीतरी फवारण्या केलेल्या ते असतात, असतातच, त्याला किंवा पर्यायच एखादं नाहीये. फळ घ्यायला गेलो तर त्याला काहीतरी इंजेक्शन दिलेलं असतं, असतंच. किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा भेसळ होतीये, तर सामान्य माणसांनी मग ते ओळखायचं कसं किंवा आता वाचायचं कसं? सफरचंद घ्यायला गेलं, तुम्ही सफरचंद काय बघता? शाईन बघता. शाईन, हा, शाईन का पाहिजे? तो वॅक्स आहे. सफरचंद आणल्यानंतर तुम्ही गरम पाण्यात टाका, सगळं वॅक्स बाहेर निघतो. तुम्ही स्टिकरवाले सफरचंद घेता, तुम्हाला एक्सपोर्ट लागता. मी सफरचंद घेतो काश्मीरचे, रवा लागतात, ते दिसायला देखणे नाही, खायला गोड आहे. केळीमध्ये सगळ्यात चांगल्या केळी शहादाच्या, जळगावकडचं. पहिले केळी असे बारीक बारीक काय टिपक्याचे, डॉट्स यायचे. आता टिपक्याला काय दिसतं का? नाही, आता प्युअर एकदम येलो कलर दिसतो. कसं काय झालं? तेच माझं मग प्रश्न तोच आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे ना, व्हॉट वी आर परचेसिंग. विकणारा विकतोच आहे, विकणारा विकूच राहिला आहे. इंजेक्शन्स माने हे सगळं प्रकार चालूच आहे. हे बघ, एकच करतो, 100 लोक नसता करत. मग ते तुमचं बॅग आहे, तुम्ही त्या ठिकाणी. मध्यंतरी एक फॅमिली होती, तिने नॉनव्हेज खाल्लं, नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्लं आणि एक्सपायर झाले. हा, दोकाडिया फॅमिली तिकडे मुंबईला एक्सपायर झाले. बरोबर. रिझल्ट काय निघाला? नॉनव्हेजवरती हे नाही खायचं. पण त्याचं ॲक्च्युअल जेव्हा त्यांचं पोस्टमॉर्टम केलं, त्यात विष निघालं. का विषारी सापांनी त्याला दंश केला होता त्या फळाला. हो का? नागाने. ओके. आता भिवंडीमध्ये एक प्रकार झाला, शॉर्मा खाऊन इश्यू झाला. हो. सगळ्यात घाणेरडा प्रकार. जेव्हा तुम्ही स्ट्रीट साईड फूडला नॉनव्हेजची परवानगीच देऊ नका, मग तेव्हा तुमचं टेम्परेचर कुठे पाहिलं जातं? स्ट्रीट साईडला जे तुम्ही नॉनव्हेज पदार्थ खाता, टेम्परेचर कुठे पाहिलं जातं? आता नॉनव्हेजमध्ये, आता तुमचा फोटे तर नॉनव्हेजमध्ये, आम्ही नॉनव्हेजवाले. बरोबर. तर मग नॉनव्हेज कसं ओळखणार कुठे गेल्यानंतर की बाबा हे खरंच चांगलं आहे का काय? म्हणजे त्याचा पॅरामीटर एक नॉर्मल माणसासाठी काय असू शकतो? नॉनव्हेजचं तुला सांगू का, म्हणजे एक तर खाणारा जो असतो ते टेस्टवरनं लक्षात येतं, पहिली गोष्ट. अच्छा. त्याच्या टेक्स्चरवरनं लक्षात येतं, कलर कोडवरनं लक्षात येतं. आता मध्यंतरी एक रील मी पाहिली, तुमच्या पुण्यातलं हॉटेल आहे, त्या बाईने सांगितलं काळं चिकन काळं होतं, फ्रेश नव्हतं. हॉटेलवाल्यांनी उत्तर दिलं, आम्ही 6 वेळा बदलून देऊ. मला त्याचं उत्तर टेक्निकल वाटलंच नाही. म्हणजे काही अर्थ नाही त्याला. 6 वेळा बदलून दे म्हणजे काय? चिकन काळं होतं त्याचं कारण असं आहे की चिकन मधून क्लीन केलं नव्हतं. हे मला माहिती, कारण जेव्हा मी तो व्हिडिओ पाहिला, जे ब्लड असतं ते ब्लड नव्हतं क्लीन केलं. आता ही गोष्ट त्या हॉटेलवाल्याला माहिती पाहिजे. बरोबर. तो बसला गल्ल्या पैसे मोजत. बरोबर. माझ्या इकडे जेव्हा कंप्लेंट येते, एकदम मी स्पष्ट करतो, मी 100% कुणाला सॅटिस्फाय मी काय कोणीच करू शकत नाही. माझ्या इकडे जेव्हा कंप्लेंट येते, कंप्लेंट काय ते येते, मी विचार करतो, ऐकून घेतो. जेवण झालं मी कंप्लेंट घेत नाही, माझ्या इकडे व्हिडिओ निघत नाही, कारण पहिला घास खाल्ल्यानंतर तो त्याची कंप्लेंट सांगतो. आता आमच्या इकडं एक किस्सा असा आला, लोक आले, जेवले, मला शेट मजा नाही आली. म्हणतो मजा नाही आली म्हणजे काय करायचं? म्हणलं थोडक्यात काय? नाही मजा. आता वेगळ्यांनी तुमच्या पुढे डान्स करायचा, काय करायचं काय? नेमकं काय झालं तुम्ही मला टेक्निकली सांगा. की बाबा टेस्ट आवडली नाही, मीठ जास्त, तुम्हाला टेस्ट नाही आवडली का काय? नाही तिखट कमी होतं. तिखट तुम्ही किती खाताय मला नाही माहिती. माझ्याकडे लोक येतात ना, साहेब तिखट बनव. आता तू किती तिखट खातोय तुझ्या बायकोला नाही माहिती, मला काय माहिती तू किती तिखट खातो? तुमचं एक स्टँडर्ड ठरलं, आमचं ठरलेलं आहे की हे आम्ही एवढंच देतो, ह्याच्या पुढे आम्ही नाही बनवू शकत. हे आमचं फिक्स ठरलेलं आहे. हे मला समजतच नाही, लोकांचे प्रश्नही कळत नाही. आता हे जे अनलिमिटेड चालू झालेलं आहे, 2019ला निखिल पालने जे हिंद केसरी चालू केलं, त्याच्या पहिले मटण थाळी अशी होती की रस्सा मटण, आमच्या नाशिकची, पुण्यात रस्सा वेगळा, पीस वेगळा येतात. रस्सा मटण, 1 वाटी रस्सा, म्हणजे रस्स्यातच पीस, 1 वाटी रस्सा, 1 मूठ भात, 2 चपाती की 1 भाकरी, दोघांपैकी काही, संपला विषय.
तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस. तर मी एक सायंटिफिकली त्यावरती अभ्यास केला की एक माणसाचा आहार किती आहे. एक माणूस 400 ग्रामच्या वरती खात नाही, ओके. हे बेसिक आहे. मग आम्ही काय केलं, आमची जी सिटिंग मोठी होती, आम्हाला ते मोजायचं नव्हतं, कारण ते आमच्याकडनं हँडल होणार नव्हतं. मग त्यावेळेस आम्ही अनलिमिटेड ही कन्सेप्ट, अनलिमिटेड म्हणजे पोटभर खा, ओके. पोटभर खा, हे आम्ही चालू केलं. आणि आमचं बघून सगळे चालू झाले. कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा हा सांगली, कोल्हापूर, मिरज, सातारा, कराड त्या भागात आहे. त्या भागातले लोक छान बनवतात. ती तिकडची स्पेशलिटी. सोलकढी कोकणाची स्पेशलिटी. हो. मला लोकांना आपले मराठी पदार्थ खाऊ घालायचे होते, वेगवेगळे टेस्ट द्यायचे होत्या. मी ते शिकून इकडं मी चालू केलं. जेव्हा मी चालू केल्यानंतर आज सगळीकडे ते चालू झालंय. तुम्ही पुण्यात चेक करा, अनलिमिटेड तांबडा पांढरा आणि सोलकढी, हे ते सगळं अनलिमिटेड. जेव्हा मी मोठी थाळी लॉन्च केली, हिंद केसरी थाळी, ते झाल्यानंतर खूप थाळ्या आल्या. ती थाळी कोण वापरायची होती का? त्या थाळीला नाव होतं भोर थाल. अच्छा. भोर थाल म्हणजे भोरी लोक जो समाज आहे, त्यांचा जर काही इव्हेंट असला, ते मोठ्या थाळीमध्ये सगळे पदार्थ घेतात आणि खातात. ओके. जेव्हा मी ती थाळी परचेस करायला गेलो होतो, जेव्हा माझ्या डोक्यात कन्सेप्ट आली की हिंद केसरी थाळी आपल्याला लॉन्च करायची, तर ताट कसं पाहिजे. जे माझं ताट 32 इंचाचं आहे, 32 इंचाचं आहे की 26 इंचाचं आहे, तेव्हा जेव्हा मी मीरा स्टीलमध्ये गेलो होतो, मीरा स्टील हा खूप चांगला हे बनवतो, आपल्या क्रॉकरीज बेस्ट आहे. ते मला सुचवलं होतं गजानन केटरर्स, माझा मित्र आहे पंकज पाटील, त्यांनी 2 नावं सांगितलं, एक मीरा स्टील आणि एक जनता स्टील. मीरा स्टीलचा जो मालक आहे भरतभाई रजावट, जेंटलमन माणूस. भरतभाईकडे एक सुद्धा ॲल्युमिनियमचं भांडं नाही आहे. भरतभाईकडे फक्त SS. मग मी ते म्हणलो बडा थालचे, अशी मोठी थाळी येते का बा? आता मोठी थाळी आपल्याला परातीशिवाय काय माहित नव्हतं की ॲल्युमिनियमची अशी शिल्पे जात. म्हणे निखिल भाई उसको भोर थाल बोलते. अच्छा. म्हणजे तो फक्त भोरी समाजच घ्यायचा. पहिला मी घेणार आहे तो. मग ते झाल्यानंतर त्या थाळ्या आल्या, मग वेगवेगळ्या थाळ्या निघाल्या. आता मध्यंतरी मी एक रील पाहिली, मी पुण्यात होतो, त्यांनी लिहिलं 220 रुपयात अनलिमिटेड चिकन, 10 किलो चिकन खा, 100 भाकरी खा, पाहिजे तेवढा भात खा. मी त्याला फोन केला, माझे 2 नंबर्स आहे, मी माझ्या मित्राच्या फोनवरून फोन केला. म्हटलं मी तुमची ती रील पाहिली, 220 रुपयात अनलिमिटेड. हो म्हणे शेट खरं आहे. म्हटलं ते चिकन नका देऊ, म्हणलं 100 भाकरी नका देऊ, मला फक्त 20 भाकरी द्या. तो 100 किलो चिकन देतोय, 20 भाकरी तर इकॉनॉमिकल आहे. नाही म्हणे आम्ही नाही देत. म्हटलं 10 तर द्या. नाही म्हणजे मग तुम्ही खोटं का बोलता. एक मी ह्याच्यावरती पण मी एक विषय घेतला होता, एक रील आपली झालेली. आता निखिल पालवे की हिंद केसरीने तुम्हाला सांगितलं 100 रुपयात पाहिजे तेवढा तांदूळ घेऊन जा, पाहिजे तेवढा 100 रुपयात जेवढा पाहिजे तेवढा तांदूळ घेऊन जा. असं जर मी तुला बोललो, तू काय करशील? घरनं मोठं पोतं घेऊन येशील, पोतं घेऊन येणार. बरोबर. 100 किलो 50 किलो किंवा 20 किलो वाटेव. मी तुझ्या हातात 1 किलोची पिशवी दिली, भरायच्यात 100 किलो जाईल भरल्या. ओके. 1 किलोच्या पिशवीमध्ये 1.5 किलो तरी तांदूळ बसेल का? का नाही बसणार? कारण तिची कॅपॅसिटी नाही. तसंच पोटाची पिशवी आहे, एक प्रत्येकाचा एक आहार आहे, सेम आहे, त्याच्यावर जास्त बसूच शकत नाही. हे फक्त दाखवायला आणि फसवायला आहे. हे फक्त दाखवायला आणि फसवायला आहे, बाकी काहीच नाही. आता पुण्यामध्ये तर फार हॉटेल्स वगैरे सगळीकडे खूप झालेले आहेत. खूप. पुण्याच्या फूड कल्चर बद्दल तुम्हाला काय वाटतं? मला नाही जमलं. नाही जमलं. त्याचं कारण तुला सांगू का? एक तर पुणे हे माझ्या मामाचं गाव आहे, माझ्या आईचं माहेर पुणे. माझा मामा संजय बाळकृष्ण पाटील, ज्याचं भेळचं दुकान आहे राजन स्वीट मार्ट म्हणून, आज 3री पिढी काम करते. पुण्यातला एकमेव व्यापारी, एकमेव. माझा मामा म्हणून बोलत नाही आहे. जसं हे लोक रेडीमेड हळद आणि मिरची आणतात ना, माझा मामा हळकुंड घेऊन दळतो, मिरची घेऊन दळतो. तो फूड इंडस्ट्रीतला जे काय तो पहिलेपासनं. मी इंजिनिअरिंगमधला. जेव्हा मी त्याशी बोललो, संजू मामा मी हे चालू करतो, म्हणे हळकुंड मिरची विकत नाही आणायची, दळायची म्हणे निखिल, खूप प्युअर फॉर्म येते आणि आपल्याला कळतं आपण काय माल घेतोय. आज पण पूर्ण महाराष्ट्रात मी म्हणतो त्याच्यासारखी शेव कुणाची नाही आहे. आज पण त्याची शेव सागाच्या सोऱ्यांमध्ये निघते. अप्रतिम शेव, अप्रतिम. का तो माझा रिलेटिव्ह आहे म्हणून मी त्याचं हे करत नाही आहे, पण त्याचं काम खरोखर अप्रतिम आहे, खरं आणि प्रामाणिक.
प्रामाणिक काम आहे. आता काय झालं तुला सांगू का, पहिले भेळशिवाय नाश्ता नव्हता. हा, पुण्यामध्ये कल्चर आहे, पुणे सांस्कृतिक आहे. बाहेर गेलं फिरायला गेलं की भेळ बत्ता किंवा ओली भेळ, भेळ, मिसळ, भेळच जनरली. हा, त्या समोसा वडापाव ह्या गोष्टी नाही. कटले काहीच नव्हतं. त्यावेळेस मला आठवतं गणपतीमध्ये माझी आजी अक्का, संजू मामा, राजू मामा, 2 मामा आहे. राजू मामा माझा एक्सपायर झाला आहे. संजू मामा आणि अक्का, अक्का माझी 18 तास बसायची. म्हणजे त्या परिस्थिती अशी होती दुकानात आमच्या, 50 पैशाचा भेळचा पुडा, 75 पैसे, ₹1.25 आणि ₹5. 5 म्हणजे मोठी भेळ. 75 पैशाचा पुडा विकून माझी आजी त्यावेळेस काउंटर करायची ₹40,000. बापरे. माझ्या मामाला 600 पोते मुरमुरा लागायचा. आज पण मी चॅलेंज देऊन सांगतो पुणेकरांना, माझं चॅलेंज आहे. मला बाकीचे भेळवाले आहेत तुमचे आहेत, पण संजय पाटलासारखी भेळ अख्ख्या पुण्यात जिल्ह्यात नाही आहे. तुम्ही कोणत्याही भेळवाला घ्या, जो तुम्ही आता सोशल मीडियावरती जो झाला आहे. माझा मामा सोशल मीडिया करत नाही, काही करत नाही. तो बेसिक त्याचं काम करतो, तो तेवढंच काम करतो. आणि त्याचा मुलगा सिद्धार्थ पाटील आता बघतोय. आज पण तू केव्हाही गेला, तू तिकडे जाऊन फक्त भेळ घे, बर. शेव घे किंवा काय घे, कुठल्याही प्रकारची भेसळ नाही आहे. हे मी छाती ठोकून सांगतो, कुठल्याही प्रकारची भेसळ नाही आहे. म्हणजे लिटरली त्याची मिठाई म्हणतो काय खूप बनवत नाही, बेसिक बनवतो. काजू कतली किंवा बंगाली मिठाई करत नाही. म्हणजे माझ्या आजीचं म्हणणं होतं, जिकडं खवा वापरला जातो त्याला मिठाई म्हणता. माझे आजोबा म्हणायचे, दादा आम्ही म्हणायचो. अच्छा. नसलेल्या दुधाची मिठाई नसते. हा, मलाई बर्फी मिठाई नाही आहे, बंगाली मिठाई नाही आहे. कारण तुम्ही जर बंगाली मिठाई किंवा मलाई बर्फी केली, त्यांनी सांगितलंय 24 तासाच्या आत संपवा. हा, ते रसगुल्ला वगैरे जे रसगुल्ला. सगळं, हा. मग त्यास तुम्ही कसं चेक करता? हम्म, ते कसं चेक करता? खव्याचे जे पदार्थ आहेत ते खराब होत नाही. ओके. जसं आमच्या नाशिकमध्ये पांडेचा पक्का पेढा बेस्ट आहे. बुधा हलवाईचं आमची जिलबी बेस्ट आहे. जे नाशिक ते पारंपरिक तेच काम करत आलेत. जे काही नवीन स्वीट्सवाले चमचम येते ते त्यांच्या पद्धतीने करत आहे. काही दुकानदार पाहतात की त्यांना माहिती की एक ॲव्हरेज असतं की आपला हा खप किती दिवसांनी आणतो, तेवढा माल तयार करतात. त्या पद्धतीने माल तयार करतात. म्हणजे पुण्याची पद्धत. पुण्याला मी जेवायचो ना, तुला सांगतो, पुण्यामध्ये सदाशिव पेठेत गोपी नावाचं रेस्टॉरंट होतं, मला आठवतं. अच्छा. गोपी म्हणजे हा आपला स्टुडिओ एवढंच रेस्टॉरंट. त्या काळात गोपीकडे 93-94ला आमचं बिल व्हायचं ₹2,500 आणि ₹3,000. 4 टेबल्सचं हॉटेल, तो स्पेशली बनवायचा. का होतं तेव्हा पुण्यातले लोक होते, एक व्हॉल्यूम होता पण कमी होता. आता पुणं वाकडं तिकडं वाढत गेलेलं आहे. हा, वाकडं तिकडं वाढत चाललंय, त्याला हिशोबच नाही आहे. आणि त्यामुळं नवीन नवीन युनिट्स आले. म्हणजे नवीन युनिट्स आलेत ना, ते त्या पद्धतीने काम नाही करत. आता समजा एखाद्या मराठी तरुणाला जर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, फक्त हॉटेल नाही, फूड इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, तर त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे विथ पेपरवर्क, जे टेक्निकल जे काही पेपरवर्क वगैरे असतं ते, प्लस क्वालिटीच्या बाबतीत सुद्धा त्यांनी कोणत्या कोणते पॅरामीटर्स जपले पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं की आता मला कॉल्स येतात, बरेचसे कॉल्स येतात की आम्हाला तुमच्यावर काम करायचं आहे. मी पहिला प्रश्न विचारतो, माझा नंबर कोणी दिला? बरं, तुम्ही मला का निवडलं? नाही नाही, तुम्ही रील्सवरती खूप छान बोलता. मला बोलणं हा विषय सोडून द्या. मी एका दृष्टीनं मी खोटं बोलतो, स्पष्ट असंच धरून चला. हा बोलतो का ती बोली छंद देतो आणि फक्त मार्केटिंग करायला बोलतो, असं काहीच नाही. सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा पहिले व्यवसाय, कारण तुम्हाला फूड इंडस्ट्रीमध्ये काय यायचं, काय यायचं, तो काय इम्पॉर्टंट, तो का नाही. माझी आई खूप छान स्वयंपाक बोलते, सगळ्यांचीच आई छान स्वयंपाक बोलते, ही फॅक्ट आहे. बरोबर. पण कमर्शियल फूड आणि रेसिडेन्शियल फूडमध्ये फरक आहे. हा. आपल्या घरी कधी मीठ कमी झालं किंवा जास्त झालं आपण ॲडजस्ट करतो, Adjust बाहेर करतो. नाही चालत बरोबर. तसं. तर तुम्हाला जर फूड इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर बेसिक तुम्हाला काय करायचं हे माहिती पाहिजे. पेपरवर्क हे होऊन जातात, अच्छा. ते मिळून जातात. आता तुमचं ChatGPT आले, AI आलं, सगळं आलं की तुम्हाला काय काय लायसन्सेस लागतात, काय काय नाही लागत, हे सगळं तुम्हाला येऊन जातं, पूर्णपणे मिळतं.
प्रश्न असा की तुम्हाला नेमकं करायचं आहे काय आणि का करायचं आहे. हा विकतो आणि मी विकतो असं होत नसतं. तो त्याच्या कलेने विकते, तो त्याचं काम करतोय, विषय संपला. मग त्यावेळेस आमच्याकडे जे एन्क्वायरीज येतात, म्हणजे तुला सांगतो की काही जण पॅशनेट असतात, काहींकडे पैसे असतात. पहिला नियम आम्ही सांगतो, बाबा 6 महिन्याचं भाडं, 6 महिन्याचा पगार खिशात पाहिजे. माझी आता जादूची कांडी नाही आहे, मी स्पष्ट बोलतो. बरोबर. माझी आता जादूची कांडी नाही आहे. मी प्रयत्न करतो तुम्हाला जेवढं डेव्हलप करता येईल तेवढं. आता ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो, आमची टीम देतो. आमची टीम आम्ही तात्पुरती देतो, किंवा त्यांचे कोण माणसं असतील त्या आमच्या माणसांना आम्ही नाशिकला बोलवतो. आज तुला रेस्टॉरंट करायचं आहे, तू म्हणलं असं मला माझी माणसं आहे, ठीक आहे नाशिकला पाठव. ज्योती पालवे माझी बायको प्रत्येक गोष्ट शिकवते. सिम्पल आहे, सगळ्या तिने सेट केलेलं आहे. ती सांगते हे 1 किलो मटण आहे, किंवा जे काही 1 किलो चिकन आहे, किंवा कोणतं आहे, हे एवढं, ह्याला हे एवढं, ह्याला एवढं, एवढं, संपला विषय. मग तुम्हाला किती किलो बनवायचे गुणिले करा. ह्याच्याहून सोपं काय. माणसाच्या मूडवर चवीचा काय संबंध आहे. ते केव्हा होतं माहिती का, की त्या ज्या तुमचे मेजरमेंट्स नसले ना, दरच तुम्ही वजन नाही करू शकत. मग आम्ही त्याचे स्पून्स बनवलेत की आपल्याला हे एवढं घ्यायचं, हे एवढं घ्यायचं, हे एवढं घ्यायचं. ते स्पून्स आम्ही मेजर करून ठेवलेले, त्या पद्धतीने काम करतो, म्हणून ते सक्सेसफुल होतं. सेकंडली, नोकरी करणाऱ्या माणसाला आम्हाला काम करायला आता टेन्शन येतं. म्हणजे एक माझं असं डोक्यात होतं की आपला मराठी माणूस व्यवसायात आणायचा. कल्पना काही चुकीची नाही आहे. माझ्याकडे जे झालं मी ते स्पष्ट बोलतो. कल्याणला माझं हिंदकेसरी होतं. माझ्याकडे एक दाम्पत्य जेवायला आलं, त्यांना ते जेवण आवडलं. त्यांच्या डोक्यात माझी फ्रँचायझी घ्यायचं होतं, माझ्या डोक्यात त्यांना विकायचं नव्हतं. ते रात्री 11 वाजता आले. ज्या पद्धतीने मी आणि ज्योतीने त्यांना सगळं आदरातिथ्य केलं, सगळं केलं, त्यांना ते आवडलं. त्याने सर आम्हाला तुमचा व्यवसाय करायचा आहे. म्हणलं पहिला प्रश्न, हा व्यवसाय असा आहे, माणसाचा दिवसाचं घुबड आणि रात्रीचा वटवाघूळ होतो. सगळं सोडायला लागतं, तुमचा ॲटिट्यूड बाजूला ठेवायला लागतो. म्हणलं काय कारण व्यवसाय त्याचं नाही, ऑफिसमध्ये खूप त्रास होतो, कलिग्स किंवा सिनियर्स थोडं हॅरॅसमेंट होते. म्हणलं ठीक आहे. त्या बाईला एक स्पेसिफिक पगार होता. नोकरी करणाऱ्या माणसाला काय असतं, पगार येतो त्या तारखेला, मोबाईलमध्ये येतो, किंवा पहिले बँकेत जमा. आता मोबाईलमध्ये आपल्याला दिसतं एक जो काय पगार असेल त्यातनं EMI BMI जातं, किराणा बिराणा वॉटेवर जातं, एक अमाऊंट होती. पण जेव्हा धंदा करता आणि त्या धंद्याचा व्हॉल्यूम वाढतो, तर तिच्या डोक्यात ते निघून जातं की आपण पण एम्प्लॉय होतो. ती मालक बनतो, तो व्यक्ती, तो बादचे काय बॉसिंगगिरी करतो. आणि एकदा आपल्याला ठरली की आपल्याला ही गोष्ट वापरायची आहे, वी आर गेटिंग मनी, तुम्ही तीच वापरा. जास्त प्रॉफिट काढण्याच्या ना त्यांनी सब स्टँडर्ड मटेरियल चालू केलं. आणि माझा जो क्लायंट आहे ना, माझा क्लायंट म्हणजे हिंदकेसरीचा क्लायंट, तो कोणत्या जरी शहरात असला तो माझ्याकडे एक जेवण करून जातो. तो क्लायंट, जेवढे माझे क्लायंट्स कधी पुण्याला जेव्हा, नाशिकला जाऊ, कल्याणला जाऊ, ठाण्याला जाऊ, ते मला फोन करतात. सगळीकडे तू हिंदकेसरी कॉल केला, नंबर मलाच येतो, बाकी कुणाचाच नंबर येत नाही. मग तो मला बोलला, नाही निखिल सर आम्ही इकडे जेवलो, पण आम्हाला काय ते पटलं. म्हणलं काय झालं, सर्व्हिसचा इश्यू असेल दॅट आय ॲग्री, ठीक आहे. नाही असं झालं, हे झालं, बघ काय झालं, मीठ जास्त होतं का, तिखट होतं, नाही साहेब थोडं घशाला जाणवलं वेगळं. घशाला कसं काय जाणवलं. मग मी एकंदरीत अंदाज घेतला. मग जेव्हा मी तिकडं गेलो, मी स्वतः पाहिलं काय मटेरियल होतं. म्हणलं हे चालणार नाही, हे का काय इथलं नाही. म्हणे सर म्हणे काय होत नाही. म्हणलं ठरवणारा मी आहे, तुम्ही नाही. 3 वॉर्निंग दिल्या, नाही ऐकलं, बंद काम. निखिलजी तिकडून मला भरपूर पैसे येत होते, स्पष्ट बोलतो. मी चालू लक्ष्मी बंद केली, चुकीचे पैसे मला नको आहे. मला झोपताना शांत झोप लागते की आज आपण दिवसभर जे काही काम केलं आहे ते कसं आहे. माझ्याकडे लोक जेवण झाल्यावरती, मी शूट घेत नाही कधी लोकांचे. मी असं म्हणतो, हां दादा कुठून आले तुम्ही, हां दादा आता आपल्याकडं, हां मग तुम्हीच सांगा क्वांटिटी आणि क्वालिटी कशी. हे काहीच बोलत नाही, मी काहीच बोलत नाही. मी कॅमेराज कधी रेकॉर्ड करत नाही. लोक त्यांचे रेकॉर्ड करतात, ते आम्हाला पाठवतात, मग आम्ही त्या रील्स बनवतो. आम्ही कधी कोणाचं रेकॉर्डिंग घेत नाही. गुगल रिव्ह्यूज घेतो. आम्हाला नेगेटिव्ह रिव्ह्यूजसुद्धा येतात, पॉझिटिव्ह रिव्ह्यूजसुद्धा येतात, स्पष्ट बोलतो. नेगेटिव्ह रिव्ह्यूज असल्या आम्ही प्रत्येक रिव्ह्यूला उत्तर देतो. आता आमच्या पुण्याच्या युनिकला वाकडला किचन छोटं आहे. रविवारी पीक टाईमला खूप गर्दी होती, 8 ते 10 मध्ये.
अचानक लोक येतात हो. की जी सिटिंग ती 70-80 लोकांची आहे. आता 80 लोक आल्यावरती 160 चपात्या तर नाही देऊ शकत, बरोबर. त्याला वेळ लागतो. वेळ लागतो. भाकऱ्यांना तर वेळ लागतो. दॅट इज टेक्निकल प्रॉब्लेम. दॅट इज टेक्निकल. तिकडं तुला सांगतो, आमचा संकेत इंदलकर साताऱ्याचा इंजिनियर आहे बॉस. सौरभ त्याचा लहान भाऊ इंजिनियर आहे, अप्रतिम काम करतात. त्यांच्या कंप्लेंट्स आहेत, खूप कंप्लेंट येतात. माझ्या रील्सवरती कंप्लेंट येतात, वाकडला गेलो होतं असं. मग मी त्यांच्याशी बोलतो, काय झालं काय नाही, असं झालं सर, हे झालं ते झालं. गॅसचा इश्यू होता, त्या इश्यू होत होता. लेट होत आहे, बट लेट होत आहे ठीक आहे. आता कधी कधी मटेरियल संपून जातं. त्या दिवशी एक सीन असं झाला, त्यांनी एक टेबल, मीच होतो पुण्यामध्ये, 10:30 आले होते गर्दीचं, म्हणलं 1 तास लागल. आता जो जेवतो त्याला तो उठू नाही शकत, तिचं जेवण झालं. तेव्हा भाकऱ्यांचं पीठ होतं, म्हणजे जे आमचं होतं ते ज्वारी बाजूच्या भाकऱ्या इकडे चालतात की त्या ठिकाणी आउटलेटला. अचानक पीठ कमी झालं. आता 12 वाजता मी कुठून पीठ आणायचं, त्यांनी कुठून पीठ आणायचं. बरोबर. त्यांनी ऑर्डर घेताना भाकरी घेतली, हो. पण त्याच भाकरी त्यांना गेली, जे 2 पाहिजे होतं 2 देता नाही आल्या. त्यांनी रिक्वेस्ट केली, क्लायंटला राग आला, क्लायंटने टाकला रे. टाकला. मी म्हणलो ताई, जर 12 वाजता संपलं तर तो कुठून देईल, बरोबर. ही माझी चूक. मी प्रिपेरेशनला नव्हतो. माझी चूक काय झाली की माझ्याकडे रॉ मटेरियल नव्हतं, का माझा जो गेस्ट होता तो जास्त झाला. आज जी मी ही मंतरवाडीतली जागा घेतली आहे, या जागेची ओनर आहे अण्णा बाजरे. मागच्या गणपतीत ही जागा माझ्याकडे आली होती. मी म्हणलं नाही, माझे कामं चालू आहे, मला जमणार नाही. त्या माणसाने 10 महिने थांबला आणि मग माझ्यावर काम चालू केलं. जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो, 6-7 हॉटेल्सवाले आले होते. मी प्रॉपर्टी पाहिली, प्रॉपर्टी सुंदर आहे, लक्ष्मी म्हणतो मी त्याला. त्यांनी मला, नाही असं असं काम आहे, म्हणलं आता मी नाही करू शकत. मग त्यांनी एक फोटो काढला. त्यांच्या बहीण पुण्यातलीच आहे समथिंग, त्या नाशिकला आपल्याकडे जेवून गेल्यात 2-1 वेळा, त्यांचे भाऊजींनी. त्यांच्या बहिणीने त्यांना एकच सांगितलं, आपल्याला पैशाची गरज नाही, पण काम करायचं तर हिंद केसर, भले ते 2 वर्ष का थांबेना, 10 महिन्यांनी आज मुहूर्त लागलाय. म्हणजे लोक थांबतात. मी ज्या रेस्टॉरंटच्या फ्रँचाईज ओपन करतो ना, मी एका वेळेस 10 पण उघडू शकतो, पण एक फ्रँचाईज किंवा एक जेव्हा मी युनिट उघडतो ना, ते युनिट मी रन करतो. माझ्या जोडीला माझी टीम आहे. टीममधला सगळे माझे कोर मेंबर्स, निखिल दत्ताराम पालवे, ज्योती निखिल पालवे प्रोडक्शनमधले, जी मसाल्यांचं काम करते, गजानन मारुती पाटील आमचा कोल्हापूरचा, तो माझ्यान बाप आहे. मनीष कुसरकर काय मॅनेजमेंट करतो ऐरोलीचा. हे मनीष आणि गजानन हे माझे फ्रँचाईजवाले. पण जेव्हा मी यांचं काम चालू केलं, ह्यांचा जो अभ्यास, आमची आत्मीयता आहे, भयानक आहे. मार्केटिंगला माझी मुलगी श्रावणी पालवे, टेस्टिंगला माझी मुलगी जान्हवी पालवे, संभव पालवे. म्हणजे हे शेवटी टीमवर्क आहे. आता माझ्या टीममध्ये किरण गायकवाड एक जॉईन झाला, जो सोलापूरचा आहे. मिलिटरीतल्या मुलांनी VRS घेतलेली आहे, ज्याला माझ्यावर काम करायची इच्छा होती. संकेत इंदलकर आहे, सौरभ इंदलकर आहे. थोडे चुकतात, मी रागवतो, पण मी भयानक बोलतो, मला नाही आवडत. ते चुकले. पण आता मला यालाच उद्देशून एक प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये कित्येक मराठी लोकांचे हॉटेल्स हे यामुळे बंद पडतात कारण त्यांना मॅनपॉवर कमी पडते, म्हणजे लोक मिळत नाहीत कामासाठी. जे आमच्या घरामध्ये पण तो एक अनुभव झालेला आहे असा की हॉटेल खूप उत्तम चालत होतं, पण कामं करायलाच लोक मिळाले नाही आणि त्याच्यामुळे हॉटेल बंद पडतात. तर त्याचे मॅनपॉवर मॅनेजमेंट आहे. मॅनपॉवर मॅनेजमेंट काय, तुम्ही जे हॉटेल चालवलं तुम्हाला कारागिरी लागतो, शेफ गेला, तुमची टेस्ट गेली, तो टिकून कसा ठेवायचा तो. मी म्हणतो आपण ते का धंदा करायचा. हॉटेल तुम्ही कुणाच्या जीवावर उघडले, शेफच्या जीवावर उघडले का? हॉटेल तुम्ही तुमच्या जीवावर उघडले ना, जोपर्यंत तुम्हाला काम येत नाही ते करू नका ना. अच्छा. मी जेव्हा मागे वेबिनार घेतला होता, जवळजवळ त्या वेबिनारला महाराष्ट्रातले 550 हॉटेल्स का 520 होते. मी एक प्रश्न विचारला, हॉटेल का उघडलं? एकाला उत्तर नव्हतं माहिती. मग त्यांचे ते प्रॉब्लेम्स की काय असं, म्हणजे आम्ही एक जस्ट इंट्रोडक्शन केलं होतं. तो वेबिनार आमचा खूप चांगला झाला, ऑनलाईन वेबिनार. तर लोकांचं तेच, मॅनपॉवर टिकत नाही, हे टिकत नाही. अरे तुला जे जमतं ते विक ना. तुला बटाट्याची भाजी छान येते ना, मग तू बटाट्याची भाजी विक ना. मग तू बटाट्यामध्ये तुला आलू जिरा विकायचा आहे का आलू मटर विकायचा आहे का रस्सा बटाटा विकायचा आहे, तो तुझा कॉल आहे ना. तुला काय विकायचं हे तुला कळलं पाहिजे. तू माणसाची जेव्हा का जातं. आता आमचे मुलं निघून जातात. आमच्याकडे सीन असा झाला की मी नाशिकला होतो, त्यावेळेस गेलो होतो.
गजाननचा मला फोन आला. आमच्याकडे एक कुक आहे, मी त्याचं नाव नाही घेत. ऑर्डर्स किओटीच पडल्या होत्या आणि तो मोबाईलमध्ये गेम खेळत होता. कारण टेबल्स चालू होते, अचानक टेबल्स आले. त्याचं काम काय, ऑन ड्युटी तू किचनमध्ये उभं राहायला पाहिजे, भले ऑर्डर असं नसो. गजाननने मला फोन केला, म्हणे सर गेम खेळतोय काका. मला काका म्हणतो या पालेसे, काय करू, मला काढून दे. गजाननने 30 सेकंदात माणूस काढला, मेन शेफ. कोणी काढाल का? नाही. गजानन उभा राहून गजानननी सगळ्या ऑर्डर मारल्या. गजानन पाटील हे नाव मुद्दाम घेतो, तो माझ्याहून हुशार आहे. मी खाल्ल्यानंतर मला कळतं गजानन पाटील बघितल्या सांगतो याच्यात काय काय नाही. आम्ही आता पुण्याला काम चालू करायचं या मंतरवाडीचं, आम्ही रेकी मारतो. आम्ही एका हॉटेलला जेवायला गेलो, नावाजलेलं हॉटेल, मी त्याचं नाव घेत नाही. परत ते म्हणतील हा मुद्दाहून बोलते, मराठी माणूस पुढे चाललाय ना, मागे खेचायचंय. आम्ही मनीष मटन खात नाही, बोलाय मटन. मनीषनी चिकन थाई घेतली, मी मटन फ्राय थाई घेतली. गजानननी मी शाही मटन थाई घेतली. 3 नावं वेगळी म्हणजे 3 वेगळं आलं पाहिजे. सगळ्यांना एकच माल आला, एकच. शाही मटन म्हणजे जे गजानन पाटलाला आलं तेच मला आलं. फक्त गजानन पाटीलला आळणी भात आला, मला बिर्याणी आली, मनीषला इंद्रायणी भात आला. ह्याच्यात थोडेसे चेंजेस, कस्टमायझेशन. गजानन पाटलाच्या डिशमध्ये सुपारी निघाली. सुपारी केव्हा येते माहिती का मटणात? जून बोकड असल्या, त्या जून जनावर असल्यास. आम्ही तो व्हिडिओ नाही काढला, तर मग ते काय होतं, कॉन्ट्रावर्सी होती. त्याच बिझनेसमध्ये आणि ज्या हॉटेलला जेवलो मी, त्याचं मुद्दाम नाव नाही घेते. माल त्याचा काय, तो काय माझा बांधाला बांध नाही आहे. पण त्याच्याकडे जे लोक जेवत होते, मला कळत नव्हतं की लोक खाताय का मजाक करताय. मी जर तुला चहा दिला, तू मला म्हणला साखरेचा चहा द्या, तर साखर नॉर्मलच पाहिजे ना. साखर कमी असली तरी त्रास आहे, जास्त असला तरी त्रास आहे. जर तुला प्रॉपर आलं तर तू पैसे देशील. लस्सी घेतली, लस्सी तर व्यवस्थित पाहिजे. आंबट लस्सी दिल्यावर काय करशील तू? तोंडा पिकून मारशील ना. लोक हा प्रश्न का नाही विचारत? लोक गर्दी बघून का जाता? त्यांना कदाचित तेवढं माहीतच नाही, तो निकषच माहिती नाही की बाबा चांगलं. तुम्हाला सांगा, तुमच्या जेवणात सुपारी आली, काय कराल तुम्ही त्यावेळेस? ते आता तुम्हाला लक्षात आलं, मी तुम्हाला लक्षात नाही, डायरेक्ट सुपारी. आम्ही काम करतो, आमची सवय काय की, माझी स्वतःची सवय सांगतो, मी दुसऱ्याच्या हॉटेलला जातो ना, मी त्याला क्रिटिसाइज करायला जात नाही. त्याचं काय चांगलं ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो. मी प्रत्येकाच्या एक चांगल्या गोष्टी घेतो आणि त्यातनं निखिल पाले काम करतो. आज मी चॅलेंजिंग सांगतो, आम्ही ज्या 100 मार्काच्या पेपरला बसलोय हॉटेल इंडस्ट्रीत, आम्हाला 99 मार्क मिळतात. 1 मार्क आमचा कमी आहे. मुंबईत, ठाण्यात काय 1 मार्क कमी माहिती का आमचा? कारण मुंबईमध्ये चपाती भाकरी आम्ही बनवत नाही, रेडीमेड आणतो. इकडं आमचा 1 मार्क कमी आहे. आम्ही ज्या बाहेर जेवायला गेलो ना, एका हॉटेलला आम्ही जेवलो, रिव्ह्यू पण दिला. त्याला म्हणलं बाबा एक कच्चं आहे मटण. आता कच्चं म्हणल्यावरती, मी जर कच्चं म्हणलं तिनं पीस न्यायला पाहिजे. तो असं ते बोटांनी माझ्यासोबत चेनतोय पीस. हे काय? तेव्हा मी गजाननला बोललो, म्हणलं अरे यांच्यात 98 चूक आहे. मग आम्ही स्ट्रीट फूडला गेलो. मालवणी करी, मला मालवणी करी आवडती, गोवन करी आवडती, मोहिली आवडती. आम्ही स्ट्रीट फूडला फिश करी खायला गेलो. खूप गर्दी होती. फिश फ्रोझन होता, हे आम्हाला लगेच कळतं. कटिंग होणं कर, कारण हँड कटिंग आणि मशीन कटिंगमध्ये जमीन आसमानचा फरक. पण फ्रोझन आहे, तू फ्रोझन सांग ना. जो बोटी बंद झाला तुला कोण ताजे मासे देणार आहे? फ्रोझनमध्ये सुद्धा तुमचा माल किती ग्लेजचा आहे त्याच्यावरती. ग्लेज म्हणजे केमिकल. जर तुमचं 30% असेल तर याची केमिकल आहे. 30, 50, 70% येतो. 5%, 7% येतो ज्याला ग्लेज नसतो. जो चांगला माल आहे. ती सुरमई घेतली, फ्राय घेतली, आम्ही करी मागवली. मी करी खाल्ली, मला थोडं टेस्टला जाणवलं वेगळं. गजानननी पाहिल्या बोललं, गजानन म्हणलं ह्याच्यात काय ती लोचा आहे. मला तेवढं कळत नाही फ्रँकली. गजानन म्हणलं आता काहीच खाऊन ना, नुसतं 1 चमचा शांततेत का. त्या करीमध्ये टमॅटो सॉस, लाल तिखट आणि नारळ, त्याला मालवणी करी, प्युअर टमॅटो सॉस. अरे आता टमॅटो सॉस आहे. आता मी जर त्याच्यावरती बोललो, मी म्हणतील मराठी माणसाला टिकून देत नाही. तुला हक्क काय? लोकांना चुकीचा घाव घालायचा हक्क काय? मराठी माणूस आहे म्हणून अशा चुका कराव्या असं हे बरोबर? हे बघ, ज्या कस्टमर रिव्ह्यू देतो, की आता सध्या काय झालंय ट्रेंड, कस्टमर व्हिडिओज काढतो, XYZ काढतो, काही एका हाताने वाजत नाही. आता मध्यंतरी एक झालं, हॉटेलचा सीन झाला. मी एकदम स्पष्ट बोलतो, मी त्याच्यात इंटरफेअर भाग नाही घेतला.
त्यांनी ज्या व्हिडिओ काढला का त्याला जो काही सीन झाला वॉट एव्हर जे काय झालं जे चुकीचं काम झालं जर चुकीचं काम झालं तुम्ही कबूल करा. हां ही बॅच आमची चुकली असं तुम्ही कबूल करा, काहीच फरक पडत नाही. मग त्याच्यावरती खूप हॉटेलवाले आले, खूप हे आले, मग लगेच तो मराठी माणूस आणि पाय खेचणं हे असं तसं असं चालत नाही. बरोबर. तुमची चूक झाली तुम्ही चूक कबूल झाली तर ती तुम्ही केलीच कबूल पाहिजे. करा. मी या मताचा आहे. होती चूक, केस निघतो. आता आपल्या घरात केस निघालं की आपण बायकोला फारकत देतो नाही. का? बायकोचा केस काय डव शॅम्पूनी धुतलेला आहे आणि त्याचा काय क्लिंग शॅम्पूनी धुतलेला आहे का? ॲक्सिडेंटली झाला. आमच्या वाकडमध्ये सीन झालेला आहे. रात्रीची वेळ होती, 4 जण जेवायला आले होते. आमचा तो पोरगा राहुल ऑर्डर घेत होता, मी माझ्या कंपनीवरती काम करत होतो. जेवता जेवता माझं लक्ष होतं, रात्रीचे 11 वाजले होते. त्यांनी सगळं जेवण घेतलं, राईस मागवला. राईस मागवल्यानंतर त्या मुलाने मोबाईलला चार्जिंगला पिलेले होते थोडे. तर ते चार्जर खराब होतं त्याने त्यांनी थोडी शिवाय म्हणलं दा शिवी काय काम नाही. तर मी शांततेत बघत होतो. माझं ते एकाने असा हात फिरवला आणि असा टाकला, असा हो, म्हणजे मुद्दाम सीन क्रिएट करायला. ऐकून का बरं? तर बिले करायला वाकडला. आता आमचा संकेत सौरभ के आमचे देशमुख साहेब हे नाही हॉटेल इंडस्ट्रीत नाही माहिती. मी गेलो, मला म्हणे भातात केस आहे. म्हणलं केस? म्हणलं नाही असू शकत. पाहिला मी, म्हणलं हो केस आहे. म्हणे कसं काम करता तुम्ही? म्हणलं साहेब केस कोणत्या रंगाचा आहे? लाल. माझ्या मुलांचा कोणता लाल रंग आहे केसाचा? त्याचाच लाल रंग होता, त्यांनी कलर केला होता. असं पण होतं. त्यावेळेस तुम्ही काय करणार? झुरळ जेवणात ही खूप मोठी चूक आहे. 100% त्यावेळेस त्याचं लायसन्स कॅन्सल करून त्याला दंड मारला पाहिजे. ही मोठी चूक आहे. बरोबर. खडा आला ही नेग्लिजिबल आहे. मी एकदम स्पष्ट होतं, नजर चुकीने होऊ शकतं. मुद्दाम कोणी खडेवाले तांदूळ घेत नाही, हे नेग्लिजिबल. कधी कधी केस सुद्धा बोकड्याचा केस येतो. माणसाचा केस आणि बोकड्याच्या केसात फरक आहे, आम्हाला 2 मिनिटात कळतो. कारण बोकड्याचा केस कडक असतो, चुकून होतो. कधी फ्लेश आपण धुतलं बाय मिस्टेक एखादा आहे तो केस, बाय मिस्टेक येतो. तो केस आल्याला कळतो कोणता आहे, त्यावेळेस कळत नाही. मग ह्याच्यामध्ये हॉटेलवाला पुन्हा जबाबदार नाही, मी का त्यांची बाजू घेत नाही आहे. ग्राहक पण प्रत्येक ग्राहक असं करत नाही. म्हणजे तो जो वर्ग जो आहे डिस्ट्रक्टिव्ह तो प्रकार खूप आहे. आता काल परवा एक मी वाचलं, म्हणजे मी स्वतः कन्फ्यूज आहे त्या बाबतीत, स्पष्ट बोलतो. मुंडे साहेबांनी सांगितलं पाणी द्यायला पाहिजे फ्री, हे बरोबर आहे, पाणी फ्री द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही पाणी पहिले तुमचं ऑफर करा, त्याच्यानंतर बोललं तर बिस्लेरी द्या. बिस्लेरी तुम्ही MRPच्या वरती विकू शकत नाही, हे पण मला मान्य आहे, त्यात काय वाद नाही. पण सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे की जर तुमचं टेक अवे असेल तर तुम्ही MRPच्या वरती विकू शकत नाही. जेव्हा तुम्ही रेस्टॉरंट किंवा कॅफे चालवता तुम्ही MRPच्या वरती विकू शकता. त्याचं कारण असं आहे की त्यावेळेस माझा माणूस, जेव्हा तुम्ही बॉटल मागता पाण्याची बॉटल, माझा माणूस तो ग्लास आणून देतो तुम्हाला, तो ते पोर करून देतो. सर्व्हिसचा पार्ट आहे, त्याच्यात मी कन्फ्यूज आहे. मी कन्फ्यूज त्याच्यात आहे. मी स्वतः कन्फ्यूज, अजून मला ते नाही माहिती तो रूल ते जजमेंट चेंज झालं काही माहित नाही, नेमकं काय क्लॅरिफिकेशन नाही. सुप्रीम कोर्टच्या वती कोण आहे? प्रेसिडेंट. बरोबर. प्रेसिडेंटचं तर अजून काही लेटर आलं नाही. आता तो गुगलला टाक की मिनरल वॉटर MRP पेक्षा जास्त रेस्टॉरंट विकू शकता की नाही. विकू शकतात, कारण त्यांनी तुम्हाला AC लावलेला आहे, पंखा लावलाय, फर्निचर आहे, रेंट आहे बॉस. त्या सगळ्याचं कॉस्टिंग त्याच्यामध्ये ऍड. आता काही काही केसेसमध्ये काय होतं की आमच्या इकडं, आमच्या हॉटेलला नाशिकचं जो हॉस्पिटल आहे, खेड्यातले लोक येतात, त्यांची ती चपाती किंवा भाजी काहीतरी असते, काहीतरी घेतात. आम्हाला ते कळतं, खरंच कळतं की त्यानंतर आम्ही आमचं दादाजी जेव्हा की काय फरक पडतो? काही फरक पडत नाही. पण त्या माणसाचं एकंदरीत सगळं तो पेहरावा किंवा जे काय त्याचं एक चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स होणं कळतं की हा इकडं. मग काय काय आलं इकडं, कुठे नाही, हॉस्पिटलला आलं, गावात आलं, जेवायची, बसा जेवा, तुम्ही जेवून द्या. हे चुकीचं, आउटसाईड फूड इज नॉट. हे केव्हा होतं ती का काही काही जण बाहेरून आणून खातात. आता माझ्या हॉटेलला मी चायनीज विकत नाही, स्पष्ट बोलतो. मी बिर्याणी विकत नाही. आता काहींना बिर्याणी खायची असते, मी सांगतो बिर्याणी तुम्ही बिंदास मागवून खा, मला काही फरक पडत नाही. मी रोट्या विकत नाही, मी चपाती विकतो, चपाती आणि भाकरी मी देतो, हे मी स्पष्ट केलेलं आहे. काही फरक पडत नाही. आता त्याच्याकडे जर पैसे
आहे थोडे तो खातो. हा. पहिला हा नियम त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बसून दिलं पाहिजे, पण ती परिस्थिती बघून. हम्म. आता काही जणांचा बिचाऱ्यांचा एक डब्बा असतो, ते नाही, त्यांना नाही परवडू शकत हा. रेट, मग तो खातो. तुम्ही द्या ना, काय फरक पडतोय? त्या बाबतीत मी ॲग्री करतो. हम्म. तू अनाथ आश्रमात कधी गेलाय का? हा, गेलेलो. आधार आश्रम हा. गेलाय? नियम वाचलेत का? अनाथ आश्रमातले आधार आश्रम, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, हा, नियम हा. वाचलेत? नाही, म्हणजे नियमांकडे तेवढं लक्ष नाही गेलं म्हणजे. कधी पण जा तू, समजा आज तू त्या कोणत्या आश्रमात गेला, ते नियमावली लिहिलेली असते. हा. त्याच्यानंतर 2-4 महिन्यांनी जेव्हा जातो ना, 2 नियम वाढतात. अच्छा. त्यांना अनुभव येतो. हा, हा. अच्छा. अनुभव येतो, तो नियम टाकतात. बरोबर. असं आहे ते. म्हणजे हे जे काही फसायचे रूल्स आहे ते पाळल्या गेले पाहिजे, ह्या मताचा मी आहे. चूक होत असेल ठीक आहे. आता सगळीकडे पेस्ट कंट्रोल पण करत आहे, सगळं करत आहे. पेस्ट कंट्रोल करणारे नाशिकमध्ये सर्टिफाईडच नाही. पुढे बोल. पुढे बोल. आता त्यांनी एक रूल काढला की तुम्हाला फूड टेस्टिंगला द्यायचं आहे. ॲग्री, फूड टेस्टिंगला द्यायचं आहे. तुम्ही जे काय करीज बनवता, वॉट एव्हर, जे काय तुम्ही ते टेस्टिंगला द्या. त्यात तेल पण तुम्ही द्यायचं, कोणतं वापरायचं. मी जर जेमिनी तेल वापरतो, जेमिनी तेलचं टेस्टिंग मी का द्यायचं? बरोबर. माझ्या जेमिनीचं जे जेमिनी product म्हण, आहे, हो. फॉर्च्यून म्हण, हो. किंवा कोणताही ब्रँड, हो. मी काय जेमिनीला प्रमोट नाही हो. करत आहे. एक ब्रँडेड तेल, हा. त्याचं टेस्टिंग का द्यायचं? बरं, टेस्टिंग करताना मी एकदम क्लिअर कट बोलता. टेस्टिंग करताना मी तेल देणार तुम्हाला. मी जर बाजारातनं तेल आणून दिलं, तुम्हाला काय करणार? समजा मी सोयाबीन तेल वापरतोय, मी खराब तेल वापरतोय, सोयाबीन क्या जे काय वॉट एव्हर जे काय वापरतोय, मी आता मला सांगितलं की तुम्ही एवढे सॅम्पल्स कलेक्ट द्या. सॅम्पल जर मी डीमार्टमध्ये घेऊन दिलं, काय करणार? काय करणार? हे माझ्या डोक्यात बसत नाही. हा. पहिली गोष्ट, म्हणजे ते त्याच्यामध्ये पण हे करता येऊ शकतं. मी काय म्हणतो, सेटिंग करता येऊ शकतं. मी काय बोललो, तुम्ही जेव्हा चेकिंगला आले, हा. तुम्ही सांगितलं फूड सॅम्पलचा रिपोर्ट पाहिजे. फूड सॅम्पलचा रिपोर्ट पाहिजे म्हणजे मी तुम्हाला रॉ मटेरियल द्यायचं आहे, बरोबर? रॉ मटेरियल मी तुम्हाला दुकानात आणून दे का माझ्या हॉटेलमधलं देतो? हे कसं करणार तुम्हाला? त्याचा काही पॅरामीटरच नाही आहे. हो. पॅरामीटर आहे का? तुम्ही ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी व्हिजिट करता, वॉट एव्हर जे काय करता, तुम्ही अचानक येता, त्यास तुम्ही सगळं चेक करता, त्या तुम्हाला आढळतं. तेल, आता हे म्हणतात तेल वापरलेलं तेल वापरायचं नाही, ते पण मला मान्य आहे. समजा मी एक प्लेट भजी काढली, एखाद्याने भजी काढल्या, त्याने तो फेकू नाही शकत. त्यात तेल खराब होतं म्हणजे काय? तेलाची विस्कॉसिटी कमी होती. तेल वापरल्यानंतर तुम्हाला ते गाळायचं असतं, ते कोणीच गाळत नाही. खराब झालेलं तेल काय होतं? खराब झालेल्या तेलाचं काय करतं? खराब झालेलं तेल 40 ते 50 रुपये किलो विकलं जातं. मग त्याचा वापर कुठे होतो? बाहेर जे स्ट्रीट फूड वगैरे. नो, आय डोंट नो. स्ट्रीट फूड मी नाव घेणार नाही. अच्छा. मी नाव घेणार नाही. म्हणजे खराब तेल विकलं ते तेव्हा मला कळलं. म्हणजे विकलं जातं म्हणजे कुठेतरी वापरलं जात असणार. इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जात असेल बहुतेक. तुम्हाला समजा कुठे काय ड्रिलिंग किंवा ह्याला वापरल्या जात असेल, पण त्याच्यातला तेलकट बेना गेला म्हणजे ते पाणीच राहिलं. हे मला कळत नाही. ह्याच्यामध्ये मी पूर्ण म्हणजे अननोन आहे त्या बाबतीत. आज समजा मी ह्यांच्याबद्दल बोललो तर ह्यांना रागेल, गिरायकाच्या बाजूने बोललो तर गिरायकाला रागेल, ह्यांना रागेल. मी न्यूट्रल आहे. मी एक गोष्ट विकतो, 10 गोष्टी विकत घेतो, हे बेसिक आहे. पण ह्याच्यामध्ये यांच्या कारवाया चालल्या त्या प्रॉपर चालल्यात, एकदम परफेक्ट चालल्यात. आता मला आजच्या पॉडकास्टचा एक लास्ट क्वेश्चन तुम्हाला हा विचारायचा आहे की समजा एक ओव्हरऑल, आता तुम्ही मागच्या 5-6 वर्षामध्ये ॲज अ बिझनेसमॅन, तुमचं प्रोडक्ट हॉटेल आहे, इट इज ओके, बट ॲज अ बिझनेसमॅन तुम्ही खूप छान एक्सेल केलेलं आहे, खूप छान तुमचं एक नाव कमवलेलं आहे. तर आज कुठलाही नवीन मराठी तरुण ज्याला बिझनेसमध्ये यायचं आहे, त्याला तुम्ही बिझनेसचे कोणते एथिक्स पाळायला सांगताल की हे एथिक्स बिझनेसमध्ये पाळलेच पाहिजे तर तुम्हाला अशा पद्धतीने स्केल करता? सगळ्यात पहिले स्वतःचा प्रिन्सिपल पाहिजे. स्वतःचं कस्टमर डेव्हलप करा. कस्टमर चोरून कधी कस्टमर होत नसतो. तुम्ही जेव्हा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये यायचं ठरलं, तुम्ही रेट कसे कॅल्क्युलेट करता? आजूबाजूची रेट बघून तुम्ही त्याची फूड कॉस्ट काढा. तुम्हाला रॉ मटेरियल काय लागतं, एक सिम्पल फॉर्म्युला आहे. मी जर वरण बनवतोय,
वरण भात, ज्याला दाल खिचडा म्हणतो. दाल खिचडाला रॉ तांदूळ समजा मी 50 ग्रॅम घेतला, त्याची एवढी हंडी भरती डाळी एवढ्या घेतला, आणि त्याला काय तुमचं हळद, मीठ, हिंग, वॉटेवर जे काय जातं ml मध्ये, त्याची कॉस्टिंग काढा, रॉ मटेरियलची डिवाइड बाय क्वांटिटी, दॅट शुड बी अ रेट. ओके. हे बेसिक, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळ्यात बेसिक आहे. ह्याच्यावरती तुम्हाला नेमकं विकायचं काय, तुम्ही पहिले तो अभ्यास करा. आता खूप रील्समध्ये मालक भांडे घासतो नाही करतो, मी नाही करत तो प्रकार, मी करतच नाही. काही जणांचा पद्धत आहे की आम्ही खूप गरीब होतो. आता हा जो प्रकार चालू आहे ढवारा, मी नाव घेतो आज बिंदास, ढवारा. ढवारा म्हणजे काय, ग्रेव्हीतलं मटण, जे आमच्या नाशिकमध्ये होतं, नगरमध्ये सगळी, पुण्यामध्ये पद्धत वेगळी आहे, नाव कॅची आहे, ते सगळं दाखवतं. आज हे केलं ते केलं, ते बघून तरुण वर्ग त्यांना इन्फ्लुएन्स होतो, टाकतो, फसतो. तो त्याचा कॉल येतो, कसं करतो, तो काय रेट देतो मला नाही माहिती, त्याला कसं परवडतो गॉड नोस. माझ्या डोक्यात नाही बसत ते गणित, माझ्या डोक्यात नाही बसत. मी स्पष्ट बोलतो, मी खूप श्रीमंत नाही आहे किंवा मी सरकारने, गव्हर्मेंट नाही, मी जी फॅसिलिटी गव्हर्मेंट देऊ शकते ते मी नाही देऊ शकत. एकदम फ्रँकली बोलतो. मी 2 पैसे कमवायला धंदा केलेला आहे, मी अन्न छत्र छाया उघडलेलं नाही आहे, स्पष्ट बोलतो मी. जेव्हा तुम्ही अनलिमिटेड किंवा जे काय करताय, तुम्ही जे रॉ मटेरियल घेताय ते सबस्टँडर्ड आहे, याचा तुम्ही विचार करा. चिकन 60 रुपये किलोने मिळते, मी पाहिजे तेवढी आणून देऊ शकतो, पाहिजे तेवढी. बापरे. हे अनबिलिव्हेबल आहे, हे कुणाला माहीत नाही. मध्यंतरी मी बोललो होतो की मटकी 60 ते 80 रुपये किलो आहे, लोकांनी 150 रुपये किलो, पाहिजे तेवढी मटकी देतो 60 रुपयात होलसेलमध्ये. मी त्याच्यातही बोललो होतो की मिसळचं बेसिक रॉ मटेरियल मटकी आहे, म्हणजे 60 रुपये किलोच्या मटकीची मिसळची प्लेट 100 रुपयाला विकल्या जाते, तर 800 रुपये किलो मटणची प्लेट 250ला कशी काय विकली जाते? हा 250 रेट आला कुठून? मग ह्याच्यावरती जर आपण बोललो ना, मग हे प्ले कार्ड खेळतात शेतकरीचा, आम्ही शेतकऱ्याची मुले, हे प्ले कार्ड खेळून टाकतात. तो त्याचा काय संबंध? तुम्ही नाही, मुद्दाम दाखवायचं बा शहरातले लोक शेतकऱ्यांच्या मुलांना पुढे जाऊन देत नाही, हे नाही, तसं काही नाहीये. तुम्ही चुकीच्या गोष्टी करायच्या असा अर्थ नाही होत ना त्याचा. मी तुम्हाला काय म्हणतोय, जसं मॅकडॉनल्ड्स, पिझ्झा हट आलं ना, उद्या कोणी पण गेलं ना, मला त्याचा आनंद आहे. मग हिंदकेसरी जाऊ का कोणी जाऊ, माझं एकच डोक्यात आहे, मी जेवण कुणाला देतो, मी जेवण विकण्याच्या हिशोबाने काम करत नाही, त्याची भूक भागवण्याच्या हिशोबाने काम करतो, या उद्देशाने मी काम करतो. माझ्याकडे आजपर्यंत कधी जेवण आंबलं नाही, कधी शिळं नाही, कधी फेकलं नाही. आता एक सोपा प्रश्न आहे, ताजं मटण आणि शिळं मटण हे डोक्यात नाही बसत, माझ्या डोक्यात नाही बसत. आत्ताच आम्ही बोकड कापलं, ते रस्त्यावरती, पहिली गोष्ट स्लॉटर हाऊस आहे, तुम्ही तुमच्या प्रिमायसेसमध्ये बोकड कापू शकत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रिमायसेसमध्ये दाबा असलेले, तुम्ही तिकडे ते बोकडे कापायचे, ते टांगून द्यायचे, ते विचित्र दिसतं. मग तो बसल, तो तिथल्या तिथं पीस मारल, ते नाही, ते चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. माझ्याकडे मटण मी मटणात माझा खूप अभ्यास आहे, हा अभ्यास मी केलेला आहे, म्हणून मला माहिती आहे. मी काय खाटे किंवा मी काय पुराणात केलं की मटणाला एक मॅरिनेशन प्रोसेस असते, मी ती प्रोसेस करतो. मला माहिती की किती वेळाचं मॅरिनेशन द्यायचं आहे, ते मी काम करतो. मी मराठी मुलगा आहे, माझ्या घरी मराठी पदार्थ होता, ज्याच्यात माझा हातखंडा आहे, मी तेच विकतो. मी मुघलाई पदार्थ विकत नाही, पण माझ्या घरी काय नेहमी बिर्याणी किंवा हे बनत नाही, तेव्हा मी कोणाच्या ते भरोश्याने करणार, ते चुकीचं काम मी करत नाही. मी माझे पदार्थ विकतो, मी माझी संस्कृती पुढे नेतो. मी बाकीच्यांसारखं असं जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी ते मी मनातनं हृदयातनं करतो, लोकांना दाखवायला करत नाही. आम्ही जे हैदराबादला गेलो होतो, एक इव्हेंट आमच्याकडे आला होता, मागे मी बोललो, त्या इव्हेंटच्या वेळेस मी आमचं बेसिक ते म्हणतात, तुम्ही तुमचं फूड सांगा काय काय काय. मी त्यांना फूड सांगितलं, बोलले ये फूड हम लोग नाही खाते. बोललं ठीक आहे, मान्य. मग त्यांनी मला सांगितलं, ते मी त्यांना प्रिपेअर करून दिलं. मी सांगितलं मी बीफ अँड पोर्कमध्ये काम करणार नाही, जे मला अलाउड नाही, माझ्या बुद्धीला नाही पडत, मी खाणारा खाईल. मी तिकडे जेवण बनवलं, ज्योती होतो, मी होतो, सगळं होतं. तर ते जेवण बनवलं तेव्हा मी ज्योतीने त्यांना चिकन मीठ मिरची खाऊ घातली, त्यानंतर आम्हाला ते कामं मिळालं.
पोचवलं मी आपलं जीवन तिथपर्यंत. हो. तुला एक सांगतो, आपण ज्या केटरिंग कुठे इव्हेंटला जातो ते मुलं उभी असतात, आपण कधीच त्यांच्याशी नीट बोलत नाही. तू कधी हे दे रे, हे करे. ज्यावेळेस मी ते फूड प्रिपेअर केलं त्यांचा नियम होता की तुम्ही उभं राहायचं स्वतः. जो प्रिपेअर करतो त्यांनी, मी माझी टीम होती. तेच माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं होतं की एक हॉटेलचा मालक एका ठिकाणी सर्व्हिस बॉय म्हणून काम करतोय. तिकडं मी कुणाला सांगितलं मी हॉटेलचा मालक आहे. तिकडं बाउन्सर्स होते, वेटर्स होते, सगळं होतं. तर बाउन्सरीन मला, शेवटी मी डायबिटिक, मला स्लिप डिस्क आहे, मी थोडा टेकून बसलो. तर बाउन्सर आलं, ए ठीक से बैठ रे, समजता नाही क्या. शिट. हे खूप अपमानास्पद होतं. पण माझ्याबरोबर जे लोक काम करत होते, जे शेफ लोक होते, निखिल, मी स्वतःला आज त्यांच्या पुढे नाही, मार्केटमध्ये मी स्वतःला -10 समजतो, मी काहीच नाही त्यांच्या पुढे. त्यावेळेस मला कळलं मी किती पाण्यात आहे. माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. जो बाउन्सर होता ना, 1000 रुपयाचा माणूस आहे हे मला माहिती होतं, बिडी पिणारा. जेव्हा मग तिकडून मी बाहेर निघालो पाय मोकळे करायला, जो इव्हेंटवाला होता, तो इव्हेंटवाल्याशी मी गप्पा मारत, म्हणे कुछ खाय की नाही निखिल भाई. म्हणलं मला चोरून लपून खायची सवय नाही, आपल्याला ती सवय नाही. नाही म्हणलं, नाही खाल्लं. म्हणलं भूक पण नाही, थांबा आणि मी काहीतरी मागवतो. त्यांनी वॉकी टॉकीवरनं सांगितलं खाना मंगाव, आणि नेमका तोच बाउन्सर आला. तो बचकला मला बघून. त्यांनी त्याचे एक्सप्रेशन्स पाहिले. म्हणलं मला नाही क्या हुआ निखिल सर. म्हणलं काही नाही झालं. म्हणलं मी जेव्हा उभं होतो तुमचा माणसाने मला थोडा रफ लँग्वेजमध्ये बोलला. ते माझ्या बायकोने ऐकल्याच्या डोळ्यात पाणी आलं. किंमत केली माझी. ते तुला माहिती का कोण हे म्हणे मी केटरिंगचे कामं घेतो, इव्हेंट्स घेतो, मी खूप इव्हेंट्स केलेत. आजपर्यंत कुठलाही हॉटेल मालक या मालकीन स्वयंपाकाला आलेली नाही आहे, कोणीच आलेलं नाही आहे. ही पहिली जोडी मी पहिली आयुष्यात की जे स्वतः मालक आले काम करायला माणसांबरोबर. आणि मला अनुभव घ्यायचा होता, शिकायचं होतं. मी माझं जीवन नेलं बाहेर केलं मी काम. ओके सर, तो मला हे तुमचं आज जे आपलं आज डिस्कशन झालं, डेफिनेटली खूप इन्साइट्स मिळालेले आहेत, खूप चांगल्या गोष्टी तुमच्याकडून कळाल्या. आणि मला वाटतं की जे पण नवीन आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये यायचा प्रयत्न करतील लोक, त्यांनी हे प्रिन्सिपल्स सगळ्यात आधी जपणं गरजेचे आहेत. त्यांनी ते जपायला पाहिजेत. आणि तुमच्याकडून प्रेरणा घेऊन अजून पण मुलं या गोष्टींची काळजी घेतील की आपल्याला फक्त बिझनेस नाही चालवायचा आहे, तर आपल्याला समोरच्याचं पोट भरायचं आहे, समोरच्याचं मन तृप्त करायचं आहे. तर हा जो तुमचा मेसेज आहे तो नक्कीच सगळे मराठी मुलं त्यांच्या पण बिझनेसमध्ये ते अंमलात आणतील. आजचा हा पॉडकास्ट ही आता संपत नाही आहे, तर ही एक नवीन सुरुवात आहे. कारण आपल्याला भरपूर असे एपिसोड्स करायचे आहेत वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सवरती. कारण तुमच्याकडे आता भरपूर आहे या विषयावर बोलण्यासारखं, खूप गोष्टी, खूप इनपुट्स आहेत तुमच्याकडे. त्याच्यामुळे आपण वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सवरती एक एक पॉडकास्ट करू शकतो. आता तुला सांगू का काय करता माहिती का आपल्याला, की जनरली मला खूप जणांचे फोन येतात. प्रत्येक जण काही मोठं युनिट टाकू शकत नाही. फूड इंडस्ट्री अशी, त्याच्यामध्ये खूपशे प्रॉडक्ट्स लागतात. बरोबर. मग हॉटेल टाकण्यापेक्षा तुम्ही त्या प्रॉडक्टचा व्यवसाय करा ना, वेंडर म्हणून काम करा. बरोबर, ते एक होऊ शकतं. सेकंडली आता सपोज तू मला बोला की मला ही गोष्ट बनवायची. आता एक थोडा वेळ घेतो मी तुझा. एक डोसा आहे, ती फ्रँचायझी होती, मी नाव नाही घेत. मी त्यांच्याकडे व्हिजिटला गेलो होतो. त्यांचा माझा विषय आला, सर आमचा एवढा बिझनेस आहे पण त्या बिझनेसच्या रेशोने आम्हाला काम येत नाही. मी प्रश्न म्हणलं डोसा बॅटर किती ग्राम जातो, चटणी किती ग्राम जाते, बटाटा किती ग्राम जातो, काय किती जातो, त्याच्यात त्यांनी अभ्यास केला. जिकडं तो 1 रुपया कमवतो तिकडं 5 रुपये कमवायला लागला. आता मला म्हणजे मी मदत करायला बसलोय, पण मदत जर मी करतोय ना तर तुम्ही तिचा मोल ठेवला पाहिजे. पण लोक त्याचा मोल ठेवत नाही. मी तुला एक सोपा प्रश्न विचारतो, तू श्वास घेतो म्हणजे काय करतो? ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड देतो. परमेश्वराने फुकट श्वास दिलाय का? मी कोणाला फुकट मदत करत नाही. मी माझ्यासाठी काम करतो, लोकांसाठी. तू अडलाय ना, मी तुला मदत करू. मी 100% मदत, मी 1 रुपया घेत नाही त्याचा, मी काहीच घेत नाही.
पण तुला का करायचं आहे ह्याचा तो विचार कर. आई वडील जर तुला पैसे देत आहे, काही तू काय कर्ज काढतोय, सगळं प्लॅनिंगनी काम कर. म्हणजे आज मी तुला एवढंच सांगतो की 22 जुलैला माझ्या नवीन दुसऱ्या हिंदकेसरी शाखेचं उद्घाटन आहे, ज्याच्यात मी बोलाई मटणमध्ये काम करतोय. माझा प्रयत्न पुणेकरांना खूप उत्कृष्ट जेवण द्यायचं आहे. खूप. मी जर कुठे चुकलं तर मला माझी चूक सांगा, मी सांभाळून घ्या. पण हिंद केसरीला त्याचं एक नवीन नाव आणि रुबाब बोलाईमध्ये करायचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माझं आमंत्रण आहे, तिकडं या, जेवण करा. जे चूक झाली असेल, जे काय नवीन स्टाफ आहे, थोड्याफार चुका होणार, नेग्लिजेबल असेल तरी सांगा, मोठी असेल तरी सांगा, आणि शक्यतो आम्ही चूक होऊन देणार नाही, ही पूर्ण गॅरंटी मी घेतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान आज मार्गदर्शन केलेलं आहे आणि याच्या पुढे पण आपण आता भेटत राहणार आहोत. वेगळे वेगळे एपिसोड्स आपण करूयात. करू आपण, आणि थँक्यू सो मच तुम्ही आज या पॉडकास्टमध्ये आलात त्यामुळे. नक्की करा, नक्की करा.